वेलकम एव्हरीवन. लोकायन IAS अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. समाजशास्त्र वैकल्पिक विषय याच्या बाबत तुमचे असणारे डाऊट्स आणि काही त्याच्या निगडित समस्या आजच्या सेशन मध्ये आपण बघूयात. मी सत्यम टांगसाळे तुमचं आज स्वागत करतो. सर्वात प्रथम मी माझ्याबद्दल काही सांगतो. माझं MA आणि BA दोन्ही समाजशास्त्रात झालेलं आहे. नेट JRF माझं सोशियोलॉजी मध्ये दिलेली आहे, मला मिळालेली आहे. त्याचबरोबर मी UPSCच्या 2 मुख्य परीक्षा समाजशास्त्र मराठी माध्यमातून दिलेल्या आहेत. त्यामुळं विषयाचा गाभा माझ्याकडे नक्कीच आहे. तर तुमच्या काही समस्या असतात, काही डाऊट्स असतात, आजच्या सेशन मध्ये आपण त्या क्लिअर करायचं की सर हा ऑप्शनल का निवडावा, ऑप्शनल निवडायचे निकष काय असावेत, या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला आज वन स्टॉप सोल्युशन म्हणून आजचं हे लेक्चर असणार आहे. तर लेट्स सेल टुगेदर आणि सेशन स्टार्ट करूयात. सर्वात प्रथम वैकल्पिक विषयाची निवड करण्याचे निकष असतात. काही मुलांना असतं टेक्निकल विषयाचं ज्ञान आणि काही ह्युमॅनिटीजचे विषय. मग असे 2 वर्गीकरण करण्यात येतं की सर ह्युमॅनिटीजचा मी विद्यार्थी आहे, नंतर काही म्हणतात मी टेक्निकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे. या सर्वांना जे कन्फ्युजन असतं, आता बरेच जण टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात, इंजिनियर्स असतात, कॉमर्सचे स्टुडंट्स असतात, सायन्सचे स्टुडंट्स असतात. त्यांना वाटतं सोशियोलॉजी हा ह्युमॅनिटीजच्या मुलांचा विषय, आपल्याला मार्क नाही पडणार, त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, आता आपल्याला कसे मार्क पडतील, त्यांनाच ऍडव्हान्टेज आहे, त्यामुळं आपण नको घ्यायला. पण ते खरं असतं का? बघूयात आपण काय आहे. चला, ह्युमॅनिटीज दृढ अर्थाने 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे सामाजिक शास्त्र, दुसरं आहे तांत्रिक व साहित्य. ओके, पहिलं आहे सामाजिक शास्त्र. यामध्ये काय येतं? हिस्ट्री, जिओग्राफी, नंतर सोशियोलॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, हे नॉन सायंटिफिक विषय किंवा नॉन टेक्निकल विषय हे येतात ह्युमॅनिटीज मध्ये. आपल्याकडं आर्ट्स आपण असं म्हणतो, पण दिल्ली वगैरेला ह्युमॅनिटीज असं म्हटलं जातं, पण साधारणतः आर्ट्सचे विषय असं म्हटलं जातं. आणि दुसरा गट असतो तांत्रिक विषय, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, गणित असे विषय असतात. फिजिक्स, मॅथ्स, नंतर लिटरेचरचे काही विषय असतात की त्या विषयात पारंगत असेल ना तरच तो माणूस देऊ शकतो. म्हणजे माझं BA झालंय तर मला फिजिक्स मध्ये मला जर की ऑप्शनल घ्यायचा असेल तर तो मला अवघड पडणार. परंतु एखादा फिजिक्सचा विद्यार्थी असेल, IIT मधून जर की फिजिक्स केला असेल, चांगल्या इन्स्टिट्यूटचा त्याला बॅकग्राऊंड असेल, तर तो फिजिक्स घेऊ शकतो. पण या सामाजिक शास्त्रांना तसं बॅकग्राऊंडचं बंधन नसतं. सामाजिक शास्त्र आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतं. त्यामुळे ज्याला आवड आहे, ज्याला क्युरिओसिटी आणि ज्याला मार्क पाडायचे ते सामाजिक शास्त्र घेतात. बरोबर. विषयाची पार्श्वभूमी येथे आवश्यक नसते. आता सांगितलं मी, विषयाची पार्श्वभूमी येथे आवश्यक नसते, परंतु टेक्निकल बॅकग्राऊंडला पार्श्वभूमी आवश्यक असतेच. बरोबर. पुढचा मुद्दा घेऊ. GSचा बराच भाग संबंधित असतो आणि इथे संबंध नसतो. साधं सोपं सरळ गणित आहे. फिजिक्सचा मला फायदा बाकीच्या विषयांमध्ये डायरेक्ट एवढा येत नाही. 500 मार्कांचा माझा ऑप्शनल झाला तेवढाच माझं काय फिजिक्स. पण जर मला बाकीच्या ठिकाणी पण जर की एखाद्या विषयाचा फायदा होत असेल, ते 500 मार्क तर झालेच, पण मला GS 1, 2, 3 नंतर एसे, इथिक्स यावरती जर की मला काम करता आलं, मला सहाय्य मिळालं, तेवढंच वाचून मला जर की प्रत्येक विषयात 20-30 मार्कांचा ऍडव्हान्टेज घेता आलं तर येतो सोने पे सुहागा हो गया. हेच असतं महत्व सामाजिक शास्त्रांचं. निबंध व नैतिकशास्त्र यामध्ये बरीच मदत मिळते. खूप साऱ्या स्टोरीज असतात, कविता असतात, मूवीज असतात ज्या समाजशास्त्राच्या असतात आणि त्या आपल्याला GS मध्ये डायरेक्ट टाकता येतात. त्या आपल्याला एसे मध्ये, इथिक्स मध्ये डायरेक्ट टाकता येतात. ते कसं होतं पुढे बघूयात आपण. आणि तसे तुलनेने इथे कमी मदत असते, कारण फिजिक्सचे नियम आणि समाजाचे नियम वेगळे असतात, नैतिकता आणि सायन्सचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळे तितकासा डायरेक्ट संबंध यांचा नसतो. परंतु इथं पाहिलं ना, इथं ऍडव्हान्टेज असतं आपल्याला. पुढचा मुद्दा घेऊया. अभ्यास साहित्य, मार्गदर्शन, पियर गट खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. ह्युमॅनिटीजचा बरेचसे स्टुडंट ह्युमॅनिटीज घेतात. अभ्यास साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं, परंतु त्याच तुलनेत तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स यांचं अभ्यास साहित्य, गायडन्स खूप कमी मिळतं. काही जण तर जे UPSC करतात ते तर स्वतःचं किंवा मग IIT किंवा दिल्लीला जाऊनच त्यांना करावं लागतं. लोकलला तेवढं गायडन्स मिळतच नाही. आणि जर गायडन्स नाही मिळालं तर आपल्या पूर्ण प्रिपरेशनलाच अर्थ नाही. फक्त प्री काढून काहीच अर्थ नाहीये. मार्क मिळवायचे, ऑप्शनलला मार्क मिळवायचे, अधिकारी बनायचे. आणि त्यामुळं ह्युमॅनिटीचं तिथं महत्व असतं. पुढचा मुद्दा, सरासरी गुण मिळतात आणि इथं खूप जास्त किंवा खूप कमी मार्क मिळतात. खूप जास्त किंवा खूप कमी म्हणजे 300+ सहसा जातात आणि जर की नाही आली तर डायरेक्ट 200च्या खाली सुद्धा मार्क येतात. कुठे? इथे
टेक्निकल अँड लिटरेचर पार्टला एकतर खूप जास्त किंवा खूप कमी. परंतु सामाजिक शास्त्र तुम्हाला एक ऍव्हरेज रेंज देते, 230, 240, 500 पैकी मार्क देते आणि तेही चांगले रिस्पेक्टेबल असतात. पण त्याच्यावरती जर की जायचे तर थोडे एफर्ट्स घेतले ना, थोडं वेगळंपण लागलं ना, जे आपण इथे घेऊया ते वेगळेपण द्यायचं आणि ऑफिसर बनायचं. ओके. आणि पॉप्युलर चॉईस ह्युमॅनिटीजचे विषय पॉप्युलर चॉईस असतात. कारण का, बरेच जण घेतात, बरेच जणांना आवड असते, समजायला सोपा असतो. आणि जर की आपल्याला अटेम्प्ट आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, लायब्ररीत दिवस दिवस अभ्यास करायचा आहे, तर फिजिक्स मॅथ्स इथं पेशन्स राहणं खूप अवघड असतं. परंतु समाजशास्त्राचा अभ्यास करायचा आहे ना, तर ती एक आवड असते की बाबा मी महिलांवरती शिकतो, मी जातीवरती शिकतो, मी धर्मावरती शिकतो, जे मी रोज बघत असतो, जे माझ्या रोज दैनंदिन जीवनात घडत असतं ना, तेच मला अभ्यासायचं असतं. त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन द्यायचा आणि तुमचा ऑप्शन प्रिपेअर होतो. त्यामुळे ते क्युरिओसिटी निर्माण होते की आपल्या दैनंदिन घटना आहेत, ट्रॅफिक आहे, नंतर दूधवाला दुधात पाणी मिळवतोय, ते इथिक्स विसरतोय. मग अशा ज्या सिच्युएशन आहेत की एवढ्या छोट्या गोष्टीपासून समाजशास्त्र आपल्याला मोठमोठ्या धोरणांवरती, आंतरराष्ट्रीय करारांवरती, आंतरराष्ट्रीय सिद्धांतांवरती जर की बोलायला लावत असेल तर तो समाजशास्त्र ऑल एनकम्पन्सिंग आहे. आणि हा सिलेक्टिव्ह चॉईस आहे, खूप मर्यादित. कारण का, स्टडी मटेरियल कमी आहे, गायडन्स कमी आहे, विद्यार्थी कमी आहेत, तेच झालं लिमिटेड चॉईस. आणि ह्युमॅनिटीज पॉप्युलर चॉईस आहे, मार्कही मिळतात, पासही होतात, अभ्यास कंटाळवाना नाहीये. आणि हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, इतिहासात सुद्धा खूप जण समाजशास्त्र वगैरे ऑप्शनल घेऊन पास झालेले, त्यामुळं तो आकडा सुद्धा खूप मोठा आहे पास होणाऱ्यांचा. आणि इथं खूप एक्सेप्शनल उदाहरणं भेटतात की काही जण असतात की त्यांनी हा विषय घेतलाय, स्वतः प्रिपेअर केलाय, स्वतः रेफरन्स बनवलेत आणि एक्स्ट्रीम सिच्युएशन मधून ते पास झाले. परंतु इथं तुम्हाला तुलनेने कमी कष्ट आणि जास्त रिवॉर्ड, त्यामुळं हा एक चांगला चॉईस तुम्हाला असू शकतो. फायनल चॉईस तुमचा असणार आहे, परंतु मी तुम्हाला गाईड करण्याचं नक्की मदत करेन. पुढे बघूया. आता आपण पाहिलं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, ह्युमॅनिटीज आणि टेक्निकल या विषयांचे निकष कसे असतात, याच्यात फरक काय. आता हा डाऊट क्लिअर झाला असेल तर पुढे बघूयात. पुढे आहे समाजशास्त्र म्हणजे आहे काय. व्हॉट इज सोशोलॉजी. समाजशास्त्र आहे काय सर. तुम्ही म्हणता सोशोलॉजी वैकल्पिक विषय, समाजशास्त्र मग आपण दैनंदिन जीवनात आहे तोच आहे का, मग कशाला आपल्याला अभ्यास करायचा. की समाजशास्त्रात फक्त थेअरी आहेत का, की सर का काही उदाहरणं आहेत का, काय आहे की समाजशास्त्र. बघूयात समाजशास्त्र आहे काय. समाजशास्त्र साध्या सोप्या शब्दात समाजाच्या रचनेचा, नातेसंबंधाचा, मूल्यांचा व बदलांचा अभ्यास. ही व्याख्याच खूप अवघड गेली असेल, किचकट गेली असेल. समाजामध्ये रचना असतात, जातीय रचना, धार्मिक रचना, नंतर वर्गीय रचना, अशा रचना असतात. आपल्याला फॅमिलीयर असतात कारण आपण त्याचा भाग असतो, आपण वेगवेगळ्या समूहांचे सदस्य असतो, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा असतो, त्याची जाणीव असते, बेसिक्स आपल्याला माहित असतं आणि त्याचा आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा असतो. रचनेचा, नातेसंबंधाचा, भाऊ भाऊ असतात, नंतर मग गावांमध्ये भाऊकीचे वाद असतात, ते आहे समाजशास्त्र. तुम्ही जिकडे बघाल तिकडे आहे समाजशास्त्र. नातेसंबंधाचा अभ्यास, की आता नातेसंबंध कसे बदलत चाललेत, कुटुंब व्यवस्था कशी बदलत चालली आहे, विवाह व्यवस्था कशी बदलत चाललेली आहे. म्हणजे आधी विवाह एक काय म्हणतात ते प्रथा परंपरेचं वर्चस्व होतं, त्याला काय म्हणतात प्रसिद्धता होती, किंवा त्याला प्युरिटी होती, शुद्धता होती, धार्मिक होतं. परंतु आता डबल इन्कम नो किड्स म्हणजे डिंक मॅरेज असे नवीन निर्माण होतात, कन्झ्युमरिझम वाढत चाललेलं आहे. मग अशा सिच्युएशन आहेत की असा चेंज होत चाललेला आहे. तो चेंज आपल्याला इथं बघायचा आहे, मूल्यांचा आणि बदलांचा. प्रत्येक ठिकाणी काहीतरी समाजात बदल होत चाललेला आहे. जाती व्यवस्था कशी बदलत चालली, वैदिक समाजात जाती व्यवस्था होती, आता आहे का तशी, आता बदलत चालली. आर्थिक व्यवस्था कशी होती, आधी सगळे शेतकरी होते, आता काय, आता ओला उबेर पण आलेलं आहे, आता नंतर मग काय गिग इकॉनॉमी आलेली आहे. मग अशा स्वरूपात जर चेंज होतोय तर तो चेंज आपण बघायचा आणि तो चेंज आपण बघत असतो. फक्त ते डोळे उघडे करायचं का समाजशास्त्र करणार. त्यामुळं एक मजेशीर प्रवास तुम्हाला समाजशास्त्र नक्की देणार आहे. त्याच्यात नंतर व्यक्ती आणि समाजातील परस्पर संबंध आपण बघणार आहे. व्यक्ती कसा इम्पॅक्ट करतो, व्यक्ती समाजात परिवर्तन आणतो का, समाज व्यक्तीवर प्रभाव आणतो का. म्हणजे आपल्याला सपोज विवाह आहे, बरोबर, इंटरकास्ट मॅरेजला का विरोध होतो. नंतर केरळमध्ये जर की विवाहाचे काही नियम आहेत, नंतर मग नॉर्थ मध्ये कसे नियम आहेत, हरियाणामध्ये जर की जीन्स घालायला मुलींना परवानगी नाहीये,
अशा सिच्युएशन आहेत. मग असा व्यक्ती आणि समाज याच्यात समाजाची भूमिका काय? धर्माचा व्यक्तीवर प्रभाव आहे का? नंतर मग जातीचा व्यक्तीवर प्रभाव आहे का? शहरांचा काय अवस्था आहे, गावांची काय अवस्था आहे? हे जे आपलं आहे ना रोजचं जीवन, ते इथे आहे. व्यक्ती आणि समाज, आपणही त्याच्यामध्ये इम्पॅक्ट असतो. आपण घरच्यांचा विचार करतो बऱ्याच निर्णयांना. युपीएससी करताना, एमपीएससी करताना आपल्या समोर घरचे असतात, अटेम्प्ट लागल्यावरती घरचे असतात. तेच आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्यक्ती आणि समाजातील परस्पर संबंध. केवळ गोष्टी कशा आहेत याचे नव्हे, तर का आहेत याचेही स्पष्टीकरण देतो. आतापर्यंत आपल्या बऱ्याच जणांनी राज्यसेवेचा अभ्यास केलेला आहे. त्याची आपली पर्स्पेक्टिव्ह कसा होता? पाठांतराचा पर्स्पेक्टिव्ह होता. परंतु आता आपल्याला वाचायचं तेच आहे, फक्त पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा आहे. की का हे विचारायचं आहे. आपण आतापर्यंत पाहिलं 1857चा उठाव पाहिलाय. मग त्यातले सामाजिक घटक पाहिजेत आपल्याला. उकाजा म्हणजे LPG पाहिलंय आपण, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. पण आपल्याला समाजशास्त्रामध्ये उखाजा शिकायचंय, परंतु त्याच्याबरोबर उखाजाचा समाजातील प्रत्येक घटकावरती कसा परिणाम होतो ते बघायचंय. कोणता घटक? शेतकरी घटक आहे. महिलांवरती कसा इम्पॅक्ट होतो, नंतर मुलींवरती कसा इम्पॅक्ट होतो, शहरांवरती कसा इम्पॅक्ट झालाय, टेक्नॉलॉजीवरती कसा इम्पॅक्ट झालाय, हे सगळे ऍस्पेक्ट आपल्याला बघायचे. त्यासाठी समाजशास्त्र एक वैज्ञानिक परिप्रेक्ष्य देतो आपल्याला. आपण इतरांपेक्षा वेगळे बनवण्याचं काम समाजशास्त्र करणार आहे. ओके. समाजात संस्था असतात, वर्ग, जात, लिंग, धर्म, कुटुंब, शिक्षण या सर्व घटकांचे विश्लेषण यामध्ये असतं. आणि हे सर्व घटक आपल्याला निगडित असतात. त्यामुळे या सर्व घटकांचे विश्लेषण आपल्याशी रिलेटेड असतं. त्यामुळे तिथे इंटरेस्ट आपल्याला तयार होतो, आपल्याला क्युरिओसिटी निर्माण होते. आपण इच्छेने तो अभ्यास करतो. मग लायब्ररीत आपण 8-10 तास अभ्यास करतोय, तो 8-10 तासाचा थकवा पण येत नाही. हे समाजशास्त्राचं महत्व आहे. तुम्ही बाकी विषय करा, राज्यशास्त्र, इतिहास, त्याला फॅक्ट्स खूप आहेत. राज्यशास्त्राला थिअरीज खूप आहेत. आणि त्या उलट समाजशास्त्र आहे तुमचा अभ्यास. तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या निगडीत प्रश्न येतात. प्रश्न कसे येतात बघूयात. साधे सोपे सरळ प्रश्न येतात, आणि ते अर्धे प्रश्न तर अर्ध तुम्हाला उत्तर आहे ना ते अभ्यासाशिवाय सुद्धा लिहिता येतात. परंतु आपण त्याला डेप्थ द्यायची, अजून पर्स्पेक्टिव्ह द्यायचे, आणि ते परिपूर्ण उत्तर करायचं. विविध परिप्रेक्ष्य आहे त्याच्यात. परिप्रेक्ष्य म्हणजे काय? पर्स्पेक्टिव्ह. आपण शाळेत एक स्टोरी असायची की 4 आंधळे एक हत्ती बघायला जातात. त्यात कसं होतं की प्रत्येक जण स्वतःच्या आणि हत्ती बघतो, आंधळे. मग जर एखाद्या व्यक्तीने जर हत्तीच्या पायाला हात लावला तर तो हत्ती त्याला खांबासारखा वाटतो. एकाने जर की त्याच्या कानाला हात लावला तर तो सुपासारखा वाटतो. एकाने जर की पोटाला हात लावला तर तो पोत्यासारखा वाटतो. मग असे जे प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह आहे, तो प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. पण खरा हत्ती हे सगळ्यांचं कुठेतरी मिश्रण झालं ना तर आपल्याला खरा हत्ती समजतो. आणि त्या खरा हत्ती समजणंच म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. मग असे आंधळे असतात ना, तसे समाजशास्त्रात वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, परिप्रेक्ष्य आहेत. रचनावादी, स्ट्रक्चरलिस्ट, संघर्षवादी, प्रतिकात्मक, स्त्रीवादी, उत्तराधुनिक, असे अनेक पर्स्पेक्टिव्ह आहेत. महिलावादी, स्त्रीवादी परिप्रेक्ष्य आहे. मग समाजाचं जे चित्र आहे ना ते वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बनतं. म्हणजे आजचं शिक्षण हे वेगवेगळ्या अँगलनी बघता येतं. की कार्ल मार्क्सचा संघर्षवादी एक दृष्टिकोन आहे, तो शिक्षणाला शोषणाचं साधन मानतो. नंतर रचनावादी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानतो. मग नंतर स्त्रीवादी शिक्षणात पितृसत्ता दाखवतं. पितृसत्ता कशी? आपल्याला शाळेला कविता असायच्या की बाबा मला एक छोटीशी बंदूक आणून द्या, आणि तिथं एका मुलाचं चित्र, आणि बाबा मला एक छोटीशी बाहुली आणून द्या, तिथं मुलीचं चित्र. असं का हे विचारण्याचं का समाजशास्त्र करतो. आणि तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला फेमिनिस्ट देतं. मग असे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, आणि या सगळ्यांचं मिळून बनतं एक समाजशास्त्र. हे आपण शिकूयात. ठीक आहे. समाजशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला कळालं की काय आहे. वेगवेगळ्या रचना आहेत, नंतर मग पर्स्पेक्टिव्ह आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, आणि या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा. इच्छेने करू, मजा येईल. लेट्स बी टुगेदर. ओके. समाजशास्त्र कोणी घेऊ शकतो? एका साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर कोणीही घेऊ शकतो. आणि त्याला काही निकष. ठीक आहे. कोणतीही शाखा असलेला विद्यार्थी, कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी. खूप सारे इंजिनियर्स आहेत, ते सुद्धा सोशिओलॉजी घेऊन IAS IPS झालेले आहेत. मग असे उदाहरण आहेत. त्यामुळं BA असावं हा निकष इथे तकलादू ठरतो. मग इथं तुम्ही कोणतीही ब्रँच असू द्या, कॉमर्स असू द्या, आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, समाजशास्त्र तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही.
आणि याच्यात काही टेक्निकल थिंकर्स आहेत, म्हणजे समाजशास्त्रात बायोलॉजीचं पण साहित्य घेतलेलं आहे काहींनी फिजिक्सचं साहित्य घेतलेलं आहे. मग ते आपल्याला समजून घ्यायचं आहे ना, ते बॅकग्राऊंड असेल ना, ते अजून भारी पडतं. छोटं आहे पण मजा येते. ज्यांना समाजात काय चाललंय त्याची उत्सुकता वाटते. आधी सांगितलं क्युरिओसिटी असणं गरजेचं आहे. काय म्हणतात ते, क्युरिओसिटी असेल ना तर चेंज होतो समाजात. उत्सुकता की समाजात घडतंय काय आणि हे काय, हे दुसरा अँगल आहे का, हे चुकीचं का बरोबर आहे, याला वेगळी बाजू आहे का, याच्यात उदाहरणं काय, हे आधी घडलंय का, याला सैद्धांतिक कोणती चौकट आहे का, कोणता विचारवंत याच्यावरती बोलतो का, हे सगळं बघणं असताना याची उत्सुकता असते. आणि ही उत्सुकता ज्या माणसाला येते ना, त्याने डोळे बंद करायचा आणि लावायचा सोशिओलॉजी ऑप्शनल लोकांना IAS ला. कारण आपण इंटरॅक्टिव्ह वेने घेतो. तुम्हाला तो इंटरेस्ट निर्माण झाला ना तर मार्क मिळणार. ज्यांना लोक, नाती, वर्ग, जात, लिंग यांचा अभ्यास करायला आवडतो, आणि हा जवळपास 90% भारतीय समाजाला आवडतो. लोक, नाती, वर्ग, जात, लिंग, भाव. मग का आवडतो? कारण याच्यावरती घराघरात चर्चा असतात, पारावरती चर्चा असतात. मग त्या पारावरती जो ज्ञान असतो तो समाजशास्त्र आहे का? नाही, तो समाजाचा भाग. पण त्याला आपण वैज्ञानिक चौकट देणार, एक पर्स्पेक्टिव्ह देणार, आणि तो बनतो समाजशास्त्र. लोक, नाती, वर्ग, जात, आई बाप, नंतर मग नवरा बायको, नंतर आत्ताचं लिव्ह इन रिलेशन, आत्ताचे डिंक कपल्स, ही नातेदारी, वर्ग व्यवस्था, जाती व्यवस्था. आता जाती व्यवस्था कशी झाली आहे, जात व्यवस्था संपली आहे का, बदलत चालली आहे का, याच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण होते. आता काही जातीवादाची उदाहरणं घडतात, ते आपण बघतो. नंतर लोक, मग जर की आपल्या इथे काही गुन्ह्यांची प्रकरणं घडली, नंतर मग जर की डाउरी डेथचं आता पुण्यामध्ये एक महत्वाचं उदाहरण घडलं होतं. मग त्याची डेप्थ, की त्याच्याबद्दल उत्सुकता आपल्याला आहे का, की त्याचं कारण छोट्या कारण ते वेगळं झालं, पण सामाजिक एक मोठा अँगल आहे की समाज, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत समाजाचे. ते पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बिग पिक्चर कोण दाखवणार ना, तो समाजशास्त्र दाखवणार. निबंध, GS1 आणि मुलाखतसाठी चांगला आधार आहे. GS1 इथं स्पेसिफिकली सांगितलं, पण बाकीच्या GS ला पण खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य होतं. मी म्हणालो ना की बाकीचे ऑप्शनल आहेत ना, ते तुम्हाला ऑप्शनलला मदत करतील, 500 मार्क देतील, 500 मार्कांमध्ये तुम्हाला चांगलं करता येईल. पण बाकीचे जे ऑप्शनल आहेत, बाकीचे जे विषय आहेत ना, GS चे 1000 मार्क GS चे आणि एसे चे 250, 1250 मार्क, त्याला एक आधार देण्याचे काम समाजशास्त्र करतो. प्रत्येक विषयात समाजशास्त्राचं एक योगदान आहे. मग तो GS1 असू द्या, GS2 असू द्या, GS3 असू द्या, इथिक्स असू द्या, किंवा तुमचा एसे असू द्या. एसे सगळ्यामध्ये बघूयात आपण कसं त्यांचं सहाय्य होतं. आणि ज्यांना फक्त ऑप्शनल ते 500 मार्क पुरता बघत नाही ना, त्यांनी घ्यायचं सोशिओलॉजी ऍट माझ्याकडे. जे समजून घेत अभ्यास करायला आवड मानतात, पाठांतरावर अवलंबून नाही. येस, हा. आता ही जर की आवड आपली तुमची असेल, 90% लोकांचा असा स्वभाव असतोच की ज्यांना समाजशास्त्र आवडतं, समाजशास्त्रापेक्षा पाठांतरापेक्षा समजून घ्यायला आवडतं. अंडरस्टँडिंग गरजेची आहे. पाठांतर भोकंपट्टी नाही करायची. आधी पॅटर्न होता आयोगाने, पण त्यामुळे काय झालं, चांगले ऑफिसर नव्हते. मग त्यामुळे जे समजून घेतात, जे ब्रॉड अंडरस्टँडिंग ठेवतात, आणि जे जास्त डेप्थ दाखवतात, ज्यांना समाजातल्या समस्या समजतात, जे क्युरिओसिटी दाखवतात, ज्यांना समाजाचे हे घटक आहेत यांचा अभ्यास करायला आवडतं, ते जर समजून घेत असाल, ज्यांना आवडायला आवडतं, ते अधिकारी बनणार, आणि ते समाजशास्त्र आणि अधिकारी बनणार. समाजशास्त्र हा सोपा, रोचक आणि विचार करायला लावणारा विषय आहे. कुणीही शिकू शकतं. आपण वेब सिरीज बघतो, बरोबर. वेब सिरीज एकदम बिल्ड होत जाते, आणि वेब सिरीज बिल्ड होत जाते, मध्ये येतो ट्विस्ट, आणि ट्विस्ट झाला तर तेव्हा आपले कसं ते तोंड उघडं पडतं, डोळे असे उघडे असतात की काय आहे हे, काय आहे हे. ते तोंड उघडणं, वाव फॅक्टर आहे ना, हा पूर्ण ऑप्शनल तसा आहे की तुम्हाला विचार करायला लावणार आहे. की आपण पुस्तकापुरतं ऑप्शनल नाहीये की 4 पुस्तकं मी तुम्हाला सांगतो, त्या पुस्तकांच्या बाहेर खूप मोठं ऑप्शनल आहे. एव्हरीथिंग इज सोशोलॉजी, आणि एव्हरीथिंग इज सोशोलॉजी अँड लोकायन इज बेस्ट ॲट इट. नेक्स्ट, आणि सामान्य गैरसमज समाजशास्त्राबद्दलचे, की लोक म्हणतात, बाकीचे ऑप्शनलवाले पण म्हणत असतील, परंतु काही गैरसमज आहेत समाजशास्त्राचे, की लोकांना असं वाटतं की पहिला मुद्दा हा फक्त थिअरीचा विषय आहे, खूपच कंटाळवाणा वाटतो काहींना. तेच की ज्यांना क्युरिओसिटी नसते, ज्यांना पाठांतर करायचं असतं, त्यांना वाटतं कंटाळवाणा. थिअरीच्या पेक्षाही खूप जास्त आवाक आहे. काही सिद्धांत आहेत. आता कोर थिंकर्स मध्ये 6 थिंकर आहेत, आपल्याला 6 विचारवंत आहेत. परंतु तुम्ही बाकी विचारवंत पाहिले, बाकी ऑप्शनल्स पाहिले,
पॉलिटिकल सायन्सला कोर थिंकरच 10 ते 15 आहेत, सोशलॉजीला फक्त 6 आहेत. 6 वरती तुमचा पेपर 1चा अर्धा सिलेबस होतो, 6 थिंकर वरती. मग त्यामुळे फक्त थिअरी नाहीये, ऍप्लिकेशन आहे. मी तुम्हाला सांगितलं विवाह व्यवस्था आता कशी बदलत चालली हे समाजशास्त्र शिकतं. तुमचं शिक्षण व्यवस्था, तुमचं राजकारण, तुमच्या घरातली प्रकरणं, तुमचे वैयक्तिक अनुभव काय आहे, समाजशास्त्र. एक मुलगी आहे, तिला शिक्षणाला खर्च प्रॉब्लेम येतो, काय, समाजशास्त्र. ज्या अडचणी येतात ते सगळं समाजशास्त्र असतं. गरिबी, दारिद्र्य सगळं समाजशास्त्र. त्यामुळे थिअरीचा नाहीये तर दैनंदिन जीवनाचा विषय हा समाजशास्त्र. माझी बॅकग्राऊंड आर्ट्सची नाही, त्यामुळे कठीण जाईल. आधी सांगितलं की टेक्निकल क्रायटेरिया काहीच गरजेचं नाहीये. कोणताही तुमचं बॅकग्राऊंड असू द्या, सोशलॉजी घ्या आणि चांगले मार्क पाडा. फक्त तुम्ही एफर्ट्स खरे दाखवा, भाई हा ऑप्शनल तुम्हाला अधिकारी करणार. हे फक्त समाजसेवेवाले घेतात. काय वाटतं लोकांना की समाजशास्त्र म्हणजे फक्त समाजसेवा ज्यांना करायचं आहे, MSW वगैरे ते घेतात, की आम्हाला अधिकारी बनायचंय, प्रेस्टिज आहे, ते आहे, तर समाजशास्त्र घेऊ नये. परंतु समाजशास्त्र सगळ्या ऍस्पेक्ट वरती घेतात. LGBTQ समस्या, नंतर मग इकॉनॉमिक, क्लास सिस्टीम, नंतर मग कन्झ्युमरिझम, मिडल क्लास, या सगळ्या ऍस्पेक्ट समाजशास्त्रामध्ये घेतले जातात. त्यामुळे फक्त समाजसेवेवाले नाही घेत, समाजशास्त्र कुणी घेऊ शकतं. मी पहिल्यांदा आधीच सांगितलंय. हा स्कोरिंग सब्जेक्ट नाही, हा स्कोरिंग सब्जेक्ट नाही. मी सांगतो की फिजिक्स मध्ये आतापर्यंत 350 पर्यंत आलेत काही ना मार्क, मॅथ्स मध्ये आलेले आहेत, सोशलॉजी मध्ये 330 पर्यंत आतापर्यंत हायेस्ट आहे. आणि हे खूप जास्त आहे. 330 ऑप्शनलला आले की तुम्हाला GS ला फक्त बेसिक मार्क वाढायचे असतात. आणि जर की एवढं समाजशास्त्र देते तर पडतात मार्क. त्यामुळे हे सगळे गैरसमज आहे, समज नाही गैरसमज आहेत हे चारही. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करा आणि पुढे चला. UPSC टॉपर्स विथ सोशलॉजी ऑप्शन. काय म्हणले, शेवटचा डाऊट काय होता की समाजशास्त्रात गुण मिळत नाही, मार्क मिळत नाही. मग हे काय, सृष्टी देशमुख खूप फेमस आहेत, या आपल्याला माहित असतात. त्यांची ऑल इंडिया रँक 5 सोशलॉजी ऑप्शनल मुळे आली होती. सोशलॉजी ऑप्शनल त्यांचे मार्क पुढे बघू. जागृती अवस्थी या पण फेमस आहे, 2020च्या IAS आहेत, ऑल इंडिया रँक 2, देशात दुसरी रँक आली, देशात दुसरी. जागृती अवस्थी यांचा काय सोशलॉजी ऑप्शनल होता. मग सोशलॉजी ऑप्शनल मध्ये मार्क भेटतात, अधिकारी सुद्धा बनतात. त्यामुळे सगळे ते गैरसमज होते ना, सगळे दूर झाले पाहिजे. नेक्स्ट, मार्क बघू. गुण मिळत नाहीत असं म्हणतात. मी सांगतो 350च्या वरती जाणं खूप अवघड आहे. तुम्ही खूपच एक्सलंट लिहिलं तर कदाचित मिळते, पण मी सांगतो की 250, 350 त्या रेंजमध्ये मार्क मिळतात. विशाल शहा 329 आतापर्यंतचे टॉपर, आणि सृष्टी देशमुख 312. आणि हे 300 प्लस कितीही गेला ना, हा एक्सलंट स्कोर असा मानला जातो. UPSCच्या कोणालाही विचारा, 300 प्लस, 300च्या जवळपास जरी स्कोर असेल ना, तर त्याला गॅरंटी IAS IPS तर आहे, फक्त ऑप्शनल वरती. आणि इथं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवलं की मार्क मिळतात, फक्त आपले प्रयत्न खरे पाहिजेत. ओके, आता एकदा सिलेबस वरून नजर फिरवूया. डिटेलमध्ये आपण नंतर बघू, आता फक्त सिलेबस वरती नजर बघू. ओके, पेपर 1चा सिलेबस 2 पेपर आहेत. हा 250 मार्काला आणि दुसरा पण 250 मार्क. पहिला आहे समाजशास्त्र, सोशलॉजीचं डिसिप्लिन. मराठीत सुद्धा सांगतोय आपल्याला, MPSC ला सेम सिलेबस. समाजशास्त्र शास्त्र म्हणून. ओके, सोशलॉजी अ डिसिप्लिन. मग याच्यात काय, समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्र किती जुनं आहे, समाजशास्त्र निर्मितीसाठी कोणत्या कोणत्या घटना कारणीभूत राहिल्या, मग यावरती चर्चा यामध्ये केलेली आहे. समाजशास्त्राची ओळख या विषयात दिलेली आहे. सोशलॉजी ऍज अ सायन्स, मग यावरती चर्चा आहे की समाजशास्त्र हे विज्ञान आहे का तत्वज्ञान आहे, का फिलॉसॉफी आणि हिस्ट्री सारखा घटक आहे. याच्यात विज्ञानासारख्या टेस्ट होतात का, विज्ञानासारखं परीक्षण होतं का, विज्ञानासारखे सिद्धांत असतात का. मग या विषयाची चर्चा याच्यात होती. न्यूटनचा नियम आहे, न्यूटनचा नियम भारतातही सेम आहे आणि अमेरिकेत सुद्धा सेम आहे. खालीच पडणारी कोणतीही गोष्ट आपल्याकडे वरती जात नाही. मग समाजशास्त्रातल्या थेअरी आहेत त्या सुद्धा भारतात सुद्धा सेम आहेत आणि अमेरिकेत सुद्धा सेम आहेत, अशा आहेत का, बघूयात आपण बॅच मध्ये. रिसर्च मेथड अँड अनालिसिस पुढचा टॉपिक. संशोधन पद्धती व विश्लेषण. संशोधन पद्धती, आता संशोधन हा विषय जनरली कुठे घेतला नाही जात, पण संशोधन हा पद्धती हा महत्वाचा विषय की हा टॉपिक समाजशास्त्राला विज्ञान बनवतो. आणि तुम्ही बघा बऱ्याचशा बॅच मध्ये हा टॉपिक शिकवला जात नाही, पण आपण हा सुद्धा चांगला घेणार, याच्यात सुद्धा घेणार आणि याच्यात मार्क पडतात. सोशलॉजिकल थिंकर्स आहेत, टोटल 6 थिंकर आहेत कोर, सगळ्यात महत्वाचे 6 थिंकर आहेत. कार्ल मार्क्स, वेबर, दुर्खिम, पार्सन्स, मर्टन आणि मिड,
असे 6 थिंकर्स आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे सिद्धांत आहे. त्यांचे काय धर्मव्यवस्था, नंतर भांडवलशाही व्यवस्था, समाजाचं अनुरूपता विचलन आणि सांकेतिक अंतर्वाद. मग यावरती जी चर्चा असेल ती 6 थिंकर्स आपण तिथे घेऊयात. डिटेलमध्ये आपण नंतर सिलेबस बॅचमध्ये बघूया. स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी, मराठीत स्तरीकरण व गतिशीलता. स्तरीकरण, स्तर असतात समाजात. जातीचा स्तर असतो कि 4 वर्णामध्ये व्यवस्था विचारली, वर्गीकरण झालं होतं. नंतर क्लास सिस्टीम आहे, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, बरोबर. नंतर मग धार्मिक असते, एक धार्मिक गट असतात असे संरचना. लिंगभाव असतो, पुरुष महिला, आणि नंतर तृतीयपंथी, असं स्तरीकरण असतं. मग जाती व्यवस्थेचं आपण स्तरीकरण 4 वर्णांमध्ये पाहिलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं केलेलं होतं. मग हे स्तरीकरणचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. विविध वैज्ञानिक आहेत, समाजशास्त्र आहेत, संशोधक आहेत, त्यांनी याच्यावरती आपले विचार मांडलेले आहेत की हे जातीचं स्तरीकरण कसं आहे, कसं निर्माण झालं, पुढे सोल्युशन काय, जात कधी संपेल का, हा आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. तो कसा आढळतो ते सगळं या सिलेबसमध्ये बघणार. आणि गतिशीलता, की जात बदलली आहे का, की काही कनिष्ठ जाती आहेत, तथाकथित उच्च जातीमध्ये त्यांना जाता येतं का, किंवा उच्च जाती कनिष्ठ जातीमध्ये जाता येतं का. मग ही मोबिलिटी असते, जात बदलता येते का, यावरती चर्चा इथं करणार आहे. बघा इंटरेस्टिंग किती आहे. आपल्या चर्चा असतात, घरात असतात, शाळेत असतात, मित्रांमध्ये असतात, तिथं वैज्ञानिक दृष्टिकोन आपण इथं घ्यायचा. वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ, कार्य व आर्थिक जीवन. कार्य व आर्थिक जीवन, आताचे गिग इकॉनॉमी बघा, नंतर मग औद्योगिक क्रांती आपण वाचलेली आहे. आपण आता राज्यसेवेमध्ये सुद्धा वाचलेलं आहे याच्याबाबत. त्याचं फक्त आपल्याला इम्प्लिकेशन्स बघायचे, म्हणजे अभ्यास तुमचा वाया जात नाही जर तुम्ही सोशोलॉजी घेतला तर. पॉलिटिक्स अँड सोसायटी, पॉलिटी आपण केलेलं आहे, जीएस मध्ये सुद्धा पॉलिटी करतो. मग आपण गव्हर्नन्स सुद्धा करतो, फक्त याला एक समाजाची जोड द्यायची आणि तो टॉपिक बनतो. याचा डायरेक्ट GS2 मध्ये फायदा होतो. पॉलिटिक्स अँड सोसायटी, त्याच्यात पॉलिटिक्सचे काही सिद्धांत आहेत, सत्तेचे काही सिद्धांत आहेत, दबाव गट, विचारधारा, यावरती चर्चा आपण या टॉपिक मध्ये करायची. रिलिजन अँड सोसायटी, धर्म, धर्म सेन्सिटिव्ह टॉपिक, पण इथं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघतोय, अकॅडमिक बघतोय, अभ्यास करायचा आहे आपल्याला की धर्म कसा होता, आता कसा झालाय, धर्माची निर्मिती कशी झाली, आणि धर्माचं आत्ता रूप कसं आहे, आता रील्स मध्ये कसा धर्म दिसतो, ते सगळं आपल्याला इथं बघायचं आहे. नंतर किनशिप, सिस्टीम ऑफ किनशिप, नातेदारी कशी बदलत चाललेली आहे, की आधी तृतीयक नातेदार ते सुद्धा महत्वाचे होते, म्हणजे आईची बहीण ते सुद्धा महत्वाचे होती, पण आता आई वडील एवढं न्यूक्लिअर कुटुंब एवढंच मर्यादित झालंय. मग हे सगळं काय, नातेदारी बदलत चालली आहे. तर नातेसंबंध व्यवस्था हा एक टॉपिक आहे. नंतर सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी, आता हे जे टॉपिक शिकले ना, यांचा कसा सोशल चेंज होतोय, यांचं कसं परिवर्तन येत आहे, हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं. सोशल चेंज याचे काही सिद्धांत आहे, समाजाचं परिवर्तन कसं काय होतं, तर हे सिद्धांत आणि ही थेअरी आपल्याला बघायची. आता वर्करनी पाहिलं ना, आपल्याला लगेच कळतं की याच्यातला 60 ते 70% सिलेबस आपल्याला ओळखीचा आहे, आपल्याला जाणीव आहे. धर्म, राजकारण, जात, लिंगभाव, नंतर सामाजिक परिवर्तन, नातेदारी, या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात निगडीत आहे. त्यामुळं इथं क्युरिओसिटी दाखवली ना, तुम्ही हाच ऑप्शनल निवडायचा. पुढे जाऊ. पेपर 2, पेपर 1 पाहिला तो 250 मार्क, हा पेपर 2. याला दृढ अर्थाने भारतीय समाजशास्त्र, भारतीय समाजशास्त्रासाठी हा लिमिटेड आहे. इंडियन सोसायटी, पहिला टॉपिक पर्स्पेक्टिव्ह ऑन स्टडी ऑफ इंडियन सोसायटी, भारतीय समाजाच्या अध्ययनाचा दृष्टिकोन. काही पर्स्पेक्टिव्ह आहेत. मग आज आपल्याला दिसतात ते वेंडी डॉनिजर असतात किंवा पटनाईक दिसतात, आपण पॉडकास्ट मध्ये सुद्धा बघतो यांच्यातले काही थिंकर तेच असतात. मग इम्पॅक्ट ऑफ कोलोनियल रूल ऑन इंडियन सोसायटी, आता कोलोनियल रूल आपण हिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहे, जमीनदारी व्यवस्था, रयतवारी व्यवस्था आपण शिकलेलो आहे राज्यसेवेत सुद्धा. मग तोच अभ्यास आपल्याला इथं काढायचा, त्यामुळे तुमचं वाया जात नाही मॅम. जर तुमचा तो प्रिलिम्स तुम्हाला वाटते ना पॅटर्न चेंज झालाय, आमच्यावरती अन्याय झालाय, काही नाही झाला, तुमचा अभ्यास तोच करायचा आहे, फक्त तो आपण मोल्ड करूया तिथं. मग तुमचा अभ्यासही वाचेल आणि तुम्हाला डेप्थ सुद्धा देता येते. तुमच्याकडे फॅक्ट्स खूप आहेत, त्या फॅक्ट्स आपण इथं उदाहरणं म्हणून वापरायच्या, बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क घ्यायचे आणि पास व्हायचं. रुरल अँड ऍग्रिकल्चर सोशल स्ट्रक्चर म्हणजे काय, ग्रामीण व कृषी सामाजिक रचना. बऱ्यापैकी आपलं बॅकग्राऊंड ग्रामीण भागातले पण बरेच विद्यार्थी आहेत, मग बरेच जण पास सुद्धा होतात, त्यांना हा टॉपिक रिलेटेड असतो. की शेतीच्या समस्या काय, शेतीमध्ये मग सामाजिक जे घटक आहेत ते कसे काय येतात, की धर्म,
नंतर मग जाती व्यवस्था, नंतर राजकारण, यांचं शेतीशी कसं निगडीत आहे ना, ते सगळं आपल्याला इथं बघायचंय. लँड रिफॉर्म्स आपण हा टॉपिक शिकलेला असतो. कसेल त्याची जमीन, ही आपल्याला संकल्पना माहितीये. तेच जे टॉपिक आहेत ना, तेच आहेत सोशिओलॉजी. आणि हा टॉपिक डायरेक्ट GS3 मध्ये आपल्याला तसाच्या तसा आहे. लँड रिफॉर्म डायरेक्ट तसाच्या तसा आहे. ते डायरेक्ट हे आपण तिकडे उचलायचं. अभ्यास वाचतो आपला. कमी अभ्यासात जास्त मार्क मिळवायचा म्हणजे समाजशास्त्र करायचं. कास्ट सिस्टीम बघा, तिकडे आपण स्ट्रॅटिफिकेशन शिकलो. इथं लगेच जाती व्यवस्थेचे काही भारतीय सिद्धांत. ट्रायबल कम्युनिटीज, आदिवासी समुदाय आपण प्रिलिम्स मध्ये पाहिलेले आहेत. वेगवेगळे एक्झाम्पल्स माहिती आहेत आपल्याला. काही काही समस्या माहिती आहेत. तेच झालं ट्रायबल कम्युनिटीज. मग आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन माहिती आहे. त्यामुळं आपल्याला हे सुद्धा टॉपिक्स माहिती आहे. इंडियन सोसायटी, सोशल क्लासेस इन इंडिया, मध्यम वर्गातले आपले बऱ्यापैकी विद्यार्थी आहे. मग त्यांना माहिती आहे मध्यम वर्गाची काय अवस्था आहे, निर्मिती कशी झाली, मध्यम वर्गाची व्याख्या कशी करायची. नंतर मग बाकीची वर्ग व्यवस्था आहे, कामगार वर्ग आहे, बरोबर. नंतर मग उत्तर आधुनिक वर्ग आहे, एक व्यक्ती म्हणून वर्ग झालाय का, हे सगळं आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं. सिस्टम ऑफ किनशिप बघा, सिलेबस किती दोन्ही विषयांचा जरी वेगळा दिला असेल ना, तर तुम्ही एक पुस्तक दोन्हीचा अर्धा अर्धा सिलेबस तरी कव्हर करता एक पुस्तकात. हे टॉपिक कास्ट, किनशिप, पेपर 1ला आणि पेपर 2ला आपण काय करणार, दोन्ही एकत्र करायचं, तेवढंच वाचायचं, दोन्हीकडे लिहायचं. फक्त इथे इंडियाचे एक्झाम्पल 1-2 टाकायचे, बाकी काहीच फरक नाहीये. त्यामुळे खूप कमी सिलेबस आहे. तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री हे वाचायलाच फक्त पहिल्या रिडिंगला जर की 4-5 महिने लागत असतील, तर 4-5 महिन्यात या सोशिओलॉजीच्या 3 ते 4 रिव्हिजन तुमचं होऊ शकतं. कारण अर्धा सिलेबस दोन्ही पेपरचं सेमच आहे, काहीच वेगळं नाही. कास्ट सिस्टीम, किनशिप जरी पेपर 1ला आला तरी उदाहरण आपल्याला भारताचेच टाकायचे. मग त्यामुळं दिस इज द बेस्ट चॉईस. रिलिजन अँड सोसायटी डायरेक्ट सिलेबस पेपर 1चा सिलेबस आहे, घेतला इंडियात इन इंडिया, त्याच थेअरी आहेत, तीच उदाहरणं आहेत, फक्त इथं वापरायचं. एक तारा एक्स्ट्रा घेतला तर डायरेक्ट आपला सिलेबस कव्हर. प्रॉब्लेम ऑफ रिलिजियस अँड इथनिक मायनॉरिटी हे आपण रिलिजन मध्ये शिकणारच आहे. अल्पसंख्याकांच्या समस्या शिकायच्या आहेत. पॉप्युलेशन डायनामिक्स, लोकसंख्याशास्त्र. आपल्याला प्रिलिम्स मध्ये आपण राज्यसेवेत सुद्धा इतिहास पाहिलेला आहे पॉप्युलेशन डायनामिक्सचा, की कसे कसे प्रयत्न झाले. इंदिरा गांधींच्या काळी कोणता प्रोग्राम होता, नंतर हम दो हमारे दो. प्रिलिम्सला इकॉनॉमिक्स मध्ये आपण शिकतो लोकसंख्याशास्त्र. नंतर मग पॉलिसी आहे, 2001चं सेन्सस आहे, 2011चं सेन्सस आहे, 2000 सालचं सेन्सस आहे, 1976चं धोरण आहे. हे सगळं काय जे प्रिलिम्सला वाचलंय तेच आहे ऑप्शनल मध्ये. तोच डेटा घ्यायचा आहे आपल्याला, तोच डेटा घ्यायचा आणि फेकायचा, आणि तेव्हा तुमचं उत्तर बाकीच्यांपेक्षा सुद्धा भारी असेल. पॉप्युलेशन डायनामिक्स, कारण UPSC वाले जे आलेत ना, त्यांच्याकडे एवढ्या फॅक्ट्स नसतात जेवढ्या आपल्या राज्यसेवावाल्यांकडे असतात. तेवढं कंटेंट नसतं, तेवढी डेप्थ नसती. तर जर आपल्याकडे ती डेप्थ आहे, आपल्याला फक्त डायरेक्शन पाहिजे, ती कुठे मिळणार, आपल्याकडे मिळणार. सोशल मुवमेंट्स इन इंडिया आहे. सोशल मुवमेंट्स इन इंडिया डायरेक्ट सगळ्या विषयांना कनेक्ट होतो, की हे जे घटक आहेत ट्रायबल, कास्ट, नंतर किनशिप, नंतर पॉलिटिक्स, रिलिजियस, या प्रत्येक घटकांच्या सामाजिक काही आंदोलन असतात, काही मुवमेंट्स असतात. मराठा आंदोलनाचा आता विषय चाललेला आहे, नंतर मग जाट आंदोलनाचा मध्ये झाला, मग पटेल आंदोलन झालं, नंतर काही धार्मिक घटांचं झालं, नंतर आता आपल्या मराठीचं चाललेलं आहे. आता त्याच्यात मी जात नाही, पण मराठी विषयाचं सुद्धा आंदोलन चाललेलं आहे. मग सोशल मुवमेंट्स यांचा बेस काय, नंतर दलित मुवमेंट झालेली आहे, दलित पॅन्थर ही एक स्वतंत्र चळवळ झालेली आहे. मग अशा जे मुवमेंट्स आहेत, या सगळ्या मुवमेंट्स आपल्याला इथं बघायच्या. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, फक्त आपल्याला थोडं फॅक्ट्स घ्यायच्या, थोडं कारण मीमांसा बघायची, की का आपल्याला काय आहे ते माहिती आहे, पण समाजशास्त्रात काय का महत्वाचं असतं ते आपण फक्त इथं बघायचं. सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इंडिया. सोशल चेंज बघा, डायरेक्ट पेपर 1चा सिलेबस पेपर 2ला घेतला. चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सोशल चेंज घेतला, याची आव्हानं. त्यामुळे सिलेबस एकदम मर्यादित आहे. तुम्हाला सांगितलं 4-5 महिन्यात तुम्ही केलं ना, तर तुमचा सिलेबस 3-4 रिव्हिजन होऊ शकतात. आणि त्या तुलनेत बाकी कोणताही ऑप्शनल घ्या, तर तुम्हाला समजायला 4-5 महिने बेसिक लागतील. जर तुम्ही 4 महिने इथे दिले ना, तर तुमच्या 2 ते 3 रिव्हिजन या ऑप्शनल जाऊ शकतात. कारण दोन्ही पेपरचा मिळूनच सिलेबस जर की सेम आहे, तर तुम्हाला जवळपास एकच पेपरचा अभ्यास करायचा बाकीच्या तुलनेत, आणि तेवढ्यावरती तुमचा 500 मार्कांचा होता. दिस इज द बेस्ट चॉईस यू कॅन गेट. येस. आता PYQ, आता आपण सांगितलं की सोशिओलॉजी सोप्पा आहे, उदाहरणं पाहिली, पण तो किती सोप्पा आहे ते बघूयात. की काही मी प्रूव्ह करतो, की आपल्या दैनंदिन जीवनाचं मी उदाहरण दिलं, की समाजशास्त्र दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, बरोबर. पण
पण प्रश्न येतात का तसे? बघूयात. की मी ते खोटं बोलतोय का तेही बघूयात. बघा, रिलिजन अँड सोसायटी पेपर 1 ला टॉपिक आहे. प्रश्न काय होता 2023चा, म्हणजे आत्ताच्या काळातल्या बरं का, रिसेंट मधला प्रश्न. व्हॉट फंक्शन्स डज रिलिजन परफॉर्म इन प्लुरलिस्टिक सोसायटी? मराठीत बघूयात. बहुवैविध्यपूर्ण समाजात धर्म कोणकोणत्या भूमिका बजावतो? काही ज्ञान लागेल, थोडं लागेल आपल्याला, थेअरीज लागतील काही, परंतु याचं उत्तर लिहायला तुम्हाला कोणत्या वेगळ्या अभ्यासाची गरज नाही. की तुम्ही आज जरी सांगितलं तरी आज तुम्ही 4-5 अर्ध उत्तर तरी आरामात लिहू शकता. 10 पैकी 3-4 मार्क तरी तुम्ही आरामात मिळवू शकता विदाऊट आणि अभ्यास. हे आहे समाजशास्त्राचं महत्व, आणि हेच आपल्याला इथे डेव्हलप करायचं आहे. धर्म कोणत्या कोणत्या भूमिका बजावतो? मग लहान पोराला धर्म वडिलांचा आदर करायला लावतो, बरोबर, घरच्यांचा आदर करायला लावतो. धर्माची काही नैतिकता असते. धर्म प्राण्यांचं रक्षण करायला सांगतो. धर्म पर्यावरणाचं संरक्षण करायला सांगतो, बरोबर. धर्म आर्थिक काम करायला सांगतो. रोजगार देतो धर्म, बरोबर. धर्मातून रोजगार मिळतात. उदाहरणार्थ काय, आपल्या इथे जे उत्सव होतात त्यामध्ये अनेकांना रोजगाराची संधी मिळते, बरोबर. नंतर धर्म त्याच्यात कॅन्टीन सुविधा असते, तिथं मग लोकांना खायची उपलब्धता मिळते. उपजीविकेचं साधन सुद्धा धर्म देतो. अनेक ठिकाणी राहायला मिळतं. लंगर सिस्टीम आहे पंजाबमध्ये, तिथं त्यांना मोफत खायला मिळतं. आपल्या इथे बरेच धार्मिक ट्रस्ट आहेत, तिथं मग खायला मिळतं, किंवा आर्थिक मदत केली जाते, सामाजिक मदत केली जाते, सहाय्य केलं जातं. आणि कधीही नंतर बरेच उदाहरणं पाहिली ना, की आपल्याला नैराश्य वाटलं तरी आपण धर्माकडे जातो. मग हे नैराश्य निर्मूलन हे सुद्धा काम धर्माचं आहे. मग हे उत्तर सांगायला आपल्याला वेगळ्या अभ्यासाची गरज लागली का? नाही. आपण जे बघतो तेच लिहायचं आणि मार्क मिळवायचे. ओरिजिनॅलिटी देतं आपलं वेगळेपण, की आपण किती खरं लिहितो तिथं मार्क पडतात. आता धर्माचं सांगितलं, डायरेक्ट लिहिता येते आपल्याला. तुम्ही पॉज करा वाटलं तर. आता पुढचा प्रश्न घेतो. व्हिडिओ पॉज करा आणि 3-4 ओळी लिहायचा प्रयत्न करा. ओके, व्हिडिओ पॉज करा, आपण सुरुवात करूया. प्रश्न काय? टॉपिक पेपर 2 चा, सोशल चेंज इन इंडियन सोसायटी. ओके, आता वाक्य बघा. एज्युकेशन इज अ की टू सोशल डेव्हलपमेंट. इल्युसिडेट. ओके, आता इल्युसिडेट काय असतं ते सगळे आपण कीवर्ड्स पॅच मध्ये बघायचे. शैक्षणिक प्रगती ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक प्रगती ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे. स्पष्ट करा. आता जर ट्राय करा, पॉज करा व्हिडिओ आणि उत्तर लिहायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला 3-4 ओळी लिहिता आले ना, डोळे बंद करा आणि ऑप्शनल घ्या आणि या इथं करू आपण. हा जर की तुमचा अप्रोच असेल ना, तर आपण खूप बरे इंटरॅक्टिव्ह वेने घेऊ. गप्पा मारत ऑप्शनल शिकू. तुमचे काही पर्स्पेक्टिव्ह असेल, काही डिबेट असेल ना, डिबेट मधून शिकू, मजा घेत शिकू आणि मार्क मिळवू. ठीक आहे. एज्युकेशन इज अ की टू सोशल डेव्हलपमेंट. शैक्षणिक प्रगती किंवा शिक्षण ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे, बरोबर. कसं की शिक्षणाने भेटतो रोजगार, बेसिक माहिती आहे. जर की माझ्याकडे डिग्री तर मला जॉब भेटणार आणि त्याने विकास होणार. नंतर दुसरं, महिलांना शिक्षण मिळालं तर त्यांचं एम्पॉवरमेंट होणार. तिसरं, अंधश्रद्धा निर्मूलन. जर वैज्ञानिक शिक्षण मिळालं तर लोक अंधश्रद्धेच्या बळी जाणार नाहीत, त्यामुळे सोशल डेव्हलपमेंट होणार. नंतर लोकांचं शिक्षण झालं तर लोक काय, प्रशासनाला प्रश्न विचारतील आणि त्यामुळे काय होईल, त्यामुळे सोशल डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स, उत्तरदायित्व त्यांचं अजून स्ट्रॉंग होईल आणि सोशल डेव्हलपमेंट होईल. तुम्ही अजून 4-5 मुद्दे सांगा. काही जण कमेंट्स मध्ये सुद्धा लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त पॉज करा आणि बघा तुम्हाला किती लिहिता आहे. आता हे प्रश्न अशा लेवलचे प्रश्न येतात आणि हा प्रश्न 2024चा म्हणजे आत्ताचाच प्रश्न आहे. जर असे प्रश्न येत आहेत तर तुम्ही ऑप्शनल घ्यायला काय हरकत आहे. तुम्हाला इथं डिग्रीचा प्रश्न पडला का, इंजिनियर असून सुद्धा तुम्हाला लिहिता आलं, कॉमर्स स्टुडंट असून सुद्धा इथं हे लिहिता येत आहे, तर तुम्हाला विषयाची काही टेन्शन नाही. तुम्ही उत्तर लिहू शकता. तुम्हाला इथं नवीन काही नाहीये. तुम्हाला अर्धा तर तुमचा प्रिपेअर स्वतः असतो ऑप्शनल, बाकीचा अर्धा मी करून घेणार. ओके, तर प्रश्न असे येत आहेत, करू शकता तुम्ही. पुढे बघूया. जीएस. आता हा आपण पहिल्यांदा सांगितलं की बाकीच्या विषयात समाजशास्त्र थोडा आधार देतो, प्रत्येक विषयात देतो, की बाकीच्या ऑप्शनल आहेत ते त्यांच्या 500 मार्कांपुरते मर्यादित, परंतु सोशिओलॉजीला मर्यादा नाही आहे. ती सोशिओलॉजी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदत करणार. कशी बघूयात. पहिला आहे जीएस पेपर 1. याच्यात डायरेक्ट 70 ते 80 मार्काचा भाग आहे इंडियन सोसायटी, भारतीय समाज. 70 ते 80 मार्काचा डायरेक्ट पॅकेज आहे. आणि प्रॉब्लेम कसा होतो, त्याची थोडी डेप्थ आहे.
त्यामुळे बाकी ज्यांचं प्रिपरेशन नसतं इंडियन सोसायटीचं त्यांना मार्क मिळत नाहीत आणि त्यांची रँक येत नाही. पण आपला ऑप्शनल आहे, आपली डेप्थ खूप आहे, त्यामुळे आपल्याला इथं चांगले मार्क मिळण्याची नक्कीच शक्यता असते. जीएस पेपर 1 त्याच्यात डायरेक्ट इंडियन सोसायटी, डायरेक्ट ऑप्शनलचे प्रश्न असतात. कसे? महिलांचे प्रश्न, जात, धर्म, आदिवासी समाज, शहरातील प्रश्न, सामाजिक समस्या, सामाजिक परिवर्तन. हेच तर इंडियन सोसायटी, आपला पूर्ण पेपर टू इंडियन सोसायटी. आणि इथं 70 ते 80 मार्काचं एक्स्ट्रा वॅटेज भेटतं सोशोलॉजीनं तुम्हाला. नंतर जीएस पेपर टू पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा असा टॉपिक आहे. याच्यात काय? सामाजिक धोरण, गव्हर्नन्स. अल्टिमेट एम काय असतं गव्हर्नन्सचं? की लोकांचं समावेशन करणं, लोकांचं सक्षमीकरण करणं. आणि याच्यात सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय नावाची टॉपिक आहे. याच्यात 40 ते 50 मार्काचा टॉपिक सोशल जस्टिस वरती आणि पॉलिटिक्स, सोसायटी रिलेटेड जो भाग आहे ना त्याच्यावरती येतात. आणि बाकीचे जरी प्रश्न पाहिले ना तर प्रत्येकात 1-2 मुद्दे आपण सोशोलॉजिकल घेऊ शकतो. मग महिलांचा असू द्या, जातीचा असू द्या, शहरांचा असू द्या, तिथं आपल्याला सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह फायद्याचा ठरतो. सामाजिक धोरण, कल्याणकारी योजना, सोशोलॉजीच्या ज्या केस स्टडीज असतील, आपल्या एक्झाम्पल्स असतील, त्या मन वळवणाऱ्या असतात आणि त्या एकदम कोर मेमरीमध्ये जातात. त्या कोर मेमरी तुम्हाला इथे उतरवता येते. जीएस2 झाली. घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय? कॉन्स्टिट्यूशन सोशल जस्टिस साठी सांगतं आणि त्यात बऱ्याचशे प्रोव्हिजन आहे, आरक्षण आहे, ते आपण इथं बघणार. नंतर मग जीएस पेपर 4 याला म्हणतात इथिक्स. इथिक्स म्हणजे नैतिकता नीतिशास्त्र. आता हा नैतिकतेमध्ये समाजशास्त्र कसं मदत करतं? समाजाची काही नैतिकता असते, धार्मिक नैतिकता असते, व्यक्तीचं वर्तन त्याच्यावरती समाज कसं कंट्रोल ठेवतं हे आपण बघतो. जेव्हा केस स्टडीज असतात, केस स्टडी तुम्हाला पानभर केस स्टडी दिली जाते आणि तुम्ही तिथं रिअल मध्ये काय करणार असे प्रश्न असतात. तेव्हा तुम्हाला जर समाजाची ओळख असेल ना तर बॅक ऑफ द माइंड की समाजात वेगवेगळ्या समस्या कशा आहेत ते आपल्याला समजतं. म्हणजे काय? म्हणजे जर की आपत्ती व्यवस्थापनाची समस्या आहे, जर एखादं माळींसारखी दुर्घटना घडली, गाव खाली आलं, लोक वल्नरेबल आहेत, पूर आलाय, लोक वल्नरेबल आहेत, वंचित आहेत, संवेदनशील अवस्था आहे, मग त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही वंचित घटक आहेत ते कसे बघणार? मग जर आपला सोशिओलॉजी ऑप्शनल आहे, समाजशास्त्र ऑप्शनल आहे, तेव्हा आपण काय करणार? तर आपण हे समाजाचे वंचित घटक, महिलांचे प्रश्न, जात, धर्म असे फॅक्टर सुद्धा आणतो. मग महिलांना मासिक पाळीसाठी पॅड्स अशा बेसिक सुविधांचा सुद्धा आपण इथे उल्लेख करू शकतो. जर आपल्याला सामाजिक जाण असेल, समाजशास्त्रातून ती जाण निर्माण होते. ओके. मूल्य. मग याच्यातून काही कन्सेप्ट आहेत समाजशास्त्राच्या, काही थेअरीज आहेत, या डायरेक्ट थेअरीज इथिक्सला सुद्धा रिलेटेड होतात. धर्माचा तुम्ही उपयोग, सामाजिकीकरण हा टॉपिक आहे इथिक्स मध्ये डायरेक्ट. केस स्टडी मध्ये समाजाचा वाटा खूप मोठा आहे, कारण समाजाची ऍप्लिकेशन, केस स्टडीचं ऍप्लिकेशन समाजात असणार आहे आणि ते ज्ञान कुठं असतं? समाजशास्त्रात. आपण जेव्हा ऑप्शनल घेणार ना प्रत्येक विषयाच्या अँगलने घेणार, केस स्टडीच्या अँगलने सुद्धा सांगणार तुम्हाला, सगळं घेऊ आपण, काय टेन्शन नाही. आणि इथिक्स मध्ये या वर्षी मला 109 मार्क मिळाले. वन ऑफ द मराठीमध्ये लिहून जर 109 मार्क पडतात तर दॅट इज वन ऑफ द गुड मार्क्स. आणि हे याच्यात माझं सोशिओलॉजीचं सुद्धा योगदान होतं. तुम्ही विचारू शकता मागच्या 2-3 वर्षात इथिक्स मध्ये 109 मार्क कोणाला आहेत का? खूप रेअर केसेस असतील ज्यांना 109 मार्क असतात. ठीक आहे. जीएस पेपर 3 हा आर्थिक घटकांशी रिलेटेड आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याच्यात खूप सारे टॉपिक्स आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंटरनल सिक्युरिटी म्हणजे आंतरिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नंतर मग पर्यावरण, विज्ञान, हे प्रत्येक ऍस्पेक्टला समाजाची जोड असते. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ, समावेशक विकास. जर समावेशक विकास टॉपिक आला तर तिथे डायरेक्ट येतात समाजशास्त्र, कारण हे वंचित घटक आहेत, आपण ज्यांचा अभ्यास करणार त्यांनाच समाजामध्ये इकॉनॉमीमध्ये समावेशन करायचं असतं. नंतर मग आर्थिक विकास, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट. मी तुम्हाला सांगितलं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये वंचित घटकांना प्राधान्य द्यायची गरज असते. वृद्ध व्यक्ती आपल्याला कुठे शिकणार? समाजशास्त्रात शिकणार, तर वंचित घटक आहे डिझास्टर मॅनेजमेंटला. इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा, आपण थेअरी बघतो, इंटरनल सिक्युरिटीचे पोलीस, मिलिटरी उपाय पाहतो. नक्षलवादाची समस्या आहे, याच्यावरती जर आपल्याला डेप्थ देतो ना कोणता विषय, समाजशास्त्रात येतो. कारण आपण पेपर 2 मध्ये आदिवासी समाजाच्या समस्या बघतो. जर आपल्याला आदिवासी समाजाच्या समस्यांबद्दल समानुभूती दाखवता आली ना तर आपल्याला आंतरिक सुरक्षा याची कारण सुद्धा चांगल्या डेप्थ मध्ये समजतात. आणि तो टॉपिक, ती कारण सुद्धा आपल्याला समाजशास्त्रात समजतात, कारण त्यांचं अस्तित्व, त्यांचे प्रश्न आपण समाजशास्त्रात बघणार आहे.
आणि त्यामुळं इथं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट फायदा आहे. त्यामुळे जीएस मध्ये समाजशास्त्र खूप मोठ्या प्रमाणात हेल्प करतं. तुमचा पाया स्ट्रॉंग करणं, तुम्हाला वेगळी उदाहरणं देणं, वेगळे उदाहरणं, डेटा, नंतर केस स्टडीज हे मोठ्या प्रमाणात देणं आणि अशा कन्सेप्ट, क्लासिकल कन्सेप्ट वापरणं. मग असं जर की तुमचं ज्ञान असेल ते तुम्ही इथं टाकलं तर तुम्ही एक्स फॅक्टर मिळतं आणि जीएसला सुद्धा मार्क तुम्हाला चांगले मिळू शकतात जर तुमचा सोशिओलॉजीवरती होल्ड चांगला असेल. ओके, आता जीएस मध्ये असं महत्व आहे. पुढे निबंध लेखनात एसे 250 मार्काचा एसे असतो. 250 मार्काचा खूप चांगला ऍडव्हान्टेज असतो. काही जण 80 पर्यंत कमी येतात, काही 140 150 पर्यंत मार्क मिळवतात. त्यामुळे व्हेरिएशन खूप चांगलं असतं आणि एसे मध्ये मार्क मिळवले तर तुम्हाला ऍडव्हान्टेज खूप जास्त मिळतं. आता एसे मध्ये सोशिओलॉजी ऑप्शनल कशी मदत करतो? एक 2 प्रकारे, थेट आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे कशी की डायरेक्ट समाजाशी निगडित जे प्रश्न आहेत, सोशिओलॉजीच्या सिलेबसला रिलेटेड जे प्रश्न आहेत ते डायरेक्ट प्रश्न येतात. डायरेक्ट एसेचे विषय म्हणजे जर की 8 एसे, 8 एसे मध्ये 2 तरी विषय आहेत जे डायरेक्ट सोशिओलॉजीला रिलेटेड असतात. तुम्ही कधीही पीवायक्यू बघून घ्या, सोशिओलॉजीशी संबंधित 2 डायरेक्ट विषय तरी असणार. डायरेक्ट. ओके. आणि अप्रत्यक्ष महत्व म्हणजे काय की डायरेक्ट जरी सोशिओलॉजीला रिलेटेड विषय नसला, बरोबर, तरी सुद्धा सोशिओलॉजी मध्ये जे आपण शिकणार, ज्या थेअरी शिकणार, जी उदाहरणं शिकणार, ज्या केस स्टडीज शिकणार आणि जो डेटा वापरणार ना आपण, तो सगळा आपल्याला तिथं वापरता येतो आणि तिथं आपलं वापरणं सायंटिफिक असतं. बघूयात काही उदाहरणं बघूयात की माझ्यावरती कशाला विश्वास ठेवता, पीवायक्यू वरती विश्वास ठेवा. बघूयात. आता प्रश्न आला होता, हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. हँड दॅट रॉक्स द क्रॅडल म्हणजे पाळणा हलवणाऱ्या हातांमध्येच जग नियंत्रित करण्याची क्षमता असते, असा टॉपिक आहे. आता हा वुमन एम्पॉवरमेंटला डायरेक्ट रिलेटेड टॉपिक होता की पाळणा हलवती पण ते वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे सक्षम महिला, इंदिरा गांधी सारखी प्रधानमंत्री होऊ शकते, त्याच वेळेला सोफिया कुरेशी सारखी मिलिटरी पर्सन होऊ शकते. मग अशी उदाहरणं आहेत हे आपण सोशिओलॉजीमध्ये शिकतो. काही केस स्टडीज आहेत त्या आपण इथे शिकणार की महिलांवरती अन्याय कसा होतो, मग महिलांचं गरज काय, फेमिनिस्ट मुवमेंट किंवा आता एम्पॉवरमेंट किती आहे, का महिलांचं सक्षमीकरण झालंय का, की अजून काही बाकी आहे, ते सगळं आपण इथं बघणार आणि ते आपलं ज्ञान असेल ना डायरेक्ट इथं फायदा होतो. बरोबर. आता हा आपल्याला जर सोशिओलॉजी नसेल तरी काही ना लिहिता येईल, पण सोशिओलॉजीने आपल्याला डेप्थ देता येते, पर्स्पेक्टिव्ह देतो आपण. बाकीच्यांपेक्षा एक एक्स फॅक्टर वेगळा असतो आपला इथे. दुसरा घेऊ आपण, व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ नॉलेज. संशोधन काय? नॉलेज बरोबर एक ब्लाइंड डेट माहिती आपल्याला. डेट म्हणजे तारीख नाही, रिलेशन मध्ये वगैरे डेटला जातो ना आपण, त्या टाईप मध्ये डेट, बैठक म्हणू आपण. आता इथे मराठीत काय, आता हा टॉपिक आहे ना आपल्याला पेपर बनला, रिसर्च मेथोडॉलॉजी नावाचा एक टॉपिक आहे. जर की तो टॉपिक केला ना, हा एसे तुमच्यासाठी तुमचा डाव्या हाताचा खेळ. डाव्या हाताचा खेळ एवढं महत्व आहे या विषयाचं की तुमचा ऑप्शनल आहे ना डायरेक्ट. आता हा टॉपिक आहेत ना 90% पोरं हा ऑप्शनल हा विषय एसेला लिहितच नाही, पण जर की सोशिओलॉजी वाला असेल ना तर हा लिहू शकतो तो. आणि जर 100 एसे परत 90 लोकांनी जर की सेम एसे लिहिलाय तर हे 10 एसे जे वेगळे लिहिले जातील ना, त्यांना कुठे ना कुठे एक ऍडव्हान्टेज मिळतं. हे नाकारता येणार नाही. तर त्यामुळं सोशिओलॉजी तुम्हाला असं डायरेक्ट सुद्धा आणि इनडायरेक्ट सुद्धा मदत करतो. सोशिओलॉजीमध्ये आपल्याला खूप सारी उदाहरणं बघायची, काही खूप मजेदार असते. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे डायरेक्ट मी एसे मध्ये वापरतो की काय, राजस्थानमध्ये बालविवाह नावाची प्रथा असायची, अजूनही आहे. मग एक बालविवाह चालला होता. मग तेव्हा भौरी देवी एक नावाची ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट काय करते, ती जाते, ती त्या बालविवाहाला विरोध करते आणि ती म्हणते की हे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. मग तत्सम उच्च जातीतील काही व्यक्ती भौरी देवीचा तिच्या नवऱ्यासमोर बलात्कार करतात. ही संवेदनशील स्थिती आहे. आणि त्या सिच्युएशन मध्ये भौरी देवी सुशिक्षित असते. मग भौरी देवी काय करते, भौरी देवी टेस्ट करते, सगळे पुरावे घेते आणि कोर्टात न्याय मागायला जाते. परंतु सन्माननीय राजस्थान उच्च न्यायालय म्हणताय की भौरी देवी ही अस्पृश्य समाजातील असल्याने तिला राजपूतांनी स्पर्श सुद्धा केला नसणार, त्यामुळे हा बलात्कार झालाच नसणार. ही खेदकारक स्थिती जरी न्यायाची असली तरी ही उदाहरणं आपल्याला सोशिओलॉजीला गंभीर बनवतात. सोशिओलॉजी असा शिकतो आपण. या बॅच मध्ये सुद्धा तुमचे डोळे
अशी उघडणारे अशी खूप सारी उदाहरणं आहेत. त्यातून आपल्याला समाजशास्त्र शिकायचंय. आपल्याला जे वाटतं ना ते काय अर्धी बाजू चंद्राची, पूर्ण बाजू आपण बॅचमध्ये शिकून घ्यायची. त्यामुळे हा एक्सपिरियन्स असणार आहे, एक बॅच फक्त नाहीये. तो एक्सपिरियन्स आपण जाऊयात. मी तुम्हाला तर माझी उत्तर सुद्धा दाखवत जाईल आणि अशी उदाहरणं आहेत ना, तुम्ही डायरेक्ट एसी मध्ये टाकले ना, एक्झामिनर सुद्धा इमोशनल तरी नक्कीच करू शकता तुम्ही. ती उदाहरणं बॅच मध्ये मिळतील आपल्याला. बरोबर. बॅच मध्ये मी माझी उत्तरं सुद्धा दाखवल तुम्हाला. माझी उत्तरं दाखवल तुम्हाला की मेन्स मध्ये मी कशी उत्तरं लिहिली. मला चांगली उत्तरं आलीत काही, काहींनी चांगल्या इव्हॅल्युएटर्सनी काही चेक केलेले आहेत, त्यांचे चांगले रिव्ह्यू बघू. जे चांगले लिहिलेत ते दाखवतो, जे खराब झाले ते सुद्धा प्रामाणिकपणे दाखवेल की का मार्क मला इथे मिळाले नाही, माझ्या काय चुका होत्या, मला मराठीमध्ये काय समस्या आल्या. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे की मला तुम्ही बॅचच्या पुढे जाऊन मला महत्वाचं आहे ही बॅच, की फक्त हा विषय नाहीये. सोशिओलॉजीमध्ये मराठीमध्ये अनेकांना समस्या आल्या, त्या समस्या दूर करायच्यात, कारण त्या समस्यांचा मी एक्सपिरियन्स केलाय. त्या समस्या दूर करायच्या. तुम्ही बॅच बघताय, जॉईन करताय, तुम्हाला ती समस्या निर्माण नाही झाली हे पण मला महत्वाचं आहे. त्यासाठी ही बॅच चालली. ही काय 4 मुलांसाठी नाहीये. याचा अल्टिमेट गोल खूप मोठा आहे की बॅच मराठीला डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. मराठी मुलं पण सेम लेवलला आपल्याला कॉम्पिटिशन ठेवायची, त्यासाठी ही बॅच आहे. की आम्हाला ज्या समस्या पडल्या की ऑप्शनल मराठीमधून करत होतो, त्यामुळं काय काय मर्यादा झाल्या त्या मला चांगल्या माहिती आहेत आणि त्या चांगल्या मला माहिती आहेत. त्यामुळे मी त्या उपाय त्याच्याकडे नीट जाऊ शकतो. तुम्ही या, फक्त करूयात आपण नीट. मुलाखतीत समाजशास्त्राचा उपयोग बघा. मी मेन्सचं सांगितलं, मेन्स पास होणार, नंतर मुलाखतला जाणार, आपण जाणार. यस, विश्वास ठेवा फक्त स्वतःवर. मुलाखतीत समाजशास्त्राचा उपयोग मी बघा. बाकी ऑप्शनल सांगतील की आमचा इथे फायदा आहे, PSIR वाले सांगतील आम्हाला GS2 ला जरा फायदा आहे. मी तुमचा सगळ्या GS ला फायदा सांगितला आणि इंटरव्ह्यूला सुद्धा सांगतो. का? प्रगल्भता दिसते तुमच्या वागण्यात, बोलण्यात प्रगल्भता दिसते. का? कारण तुम्ही समाजाबद्दल सेन्सिटिव्ह असता. महिलांवरती जर मुद्दा आला तर तुम्ही जोकच्या आधारे नाही बघणार, त्याला एक सेन्सिटिव्ह विषय, इश्यू या अर्थाने बघणार. महिलांच्या समस्येला तुम्ही इमोशनली बघणार, सिम्पथॅटिक व्ह्यू असणार तुमचा, कारण समाजशास्त्र तुम्हाला तसा बनवतो. एक गल्लीतल्या पोरापेक्षा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला समाजाचा घेतो. वैज्ञानिक दृष्टिकोन दुसरा टॉपिक आहे आपला. समाजशास्त्र सायन्स आहे का नाहीये? आहे. कसा आहे बघूयात आपण. वैज्ञानिक दृष्टिकोन कसा काय की बाबा समाजाकडं मी एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतो. माझी आई एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघते. जर लव्ह मॅरेज करायचंय तर माझी आई जर की घराचा, गावाचा विचार करते, प्रथांचा, जातीचा विचार करते, पण वैज्ञानिक दृष्टिकोन तिथंच चुकीचा ठरतो. मग मी त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो, तो वैज्ञानिक दृष्टिकोन मला दाखवतो. तिथं कठीण डिसिजन घेण्याची हिंमत सोशिओलॉजी देतो तुम्हाला, की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे समाजात हे कसं कळतं? समाजशास्त्राने कळतं. किचकट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतात. वाय सिव्हिल सर्व्हिसेस उदाहरणार्थ, की आता तुम्ही सांगा काहींनी उदाहरण कमेंटमध्ये, जे व्हिडिओ बघतात, वाय सिव्हिल सर्व्हिसेस आहे का उत्तर तुमच्याकडं? का बनायचंय ऑफिसर तुम्हाला? का बनायचंय अधिकारी? का बनायचंय IAS? का बनायचंय IPS? आहे का उत्तर? जर असेल तर सांगा कमेंटमध्ये, नसेल तर आपण इथं समाजाची जाण देऊन तुम्हाला तुमचं खरं कारण तुम्हाला स्वतःला शोधायला मदत करू. स्वतः शोधाल. या फक्त बॅचला, मजा करू. समाजाची जाण दिसते. आता सांगितलं की समाजाचे जे फॅक्टर आहेत, वंचित घटक आहेत, त्यांची जाण दिसते आपल्याला. की आपण झोपडपट्ट्यांना कसं बघतो, गुन्हेगारांना कसं बघतो, गुन्हेगारांची काही कारणं असतील ना, ते आपण बघतो का त्यांचे? ते कसं बघतो? त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समाजशास्त्र देतो. उदाहरणे, आकडेवारीवर प्रभुत्व. तुमचं मत आहे, तुमच्या मताला शून्य किंमत असते, परंतु तुम्ही जर त्याला उदाहरण दिले, आकडेवारी दिली, रिपोर्ट दिला, तर त्या तुमच्या मताला वजन मिळतं, एक वेटेज मिळतं, की बाबा हा माणूस वरवरच्या गप्पा नाही मारत आहे, खोल ज्ञान याला, खोल डेप्थ आहे. तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त मत नाही विचारलं, त्या मताचं जर की तुम्ही बॅकग्राऊंड, कारण, डेटा, एक्झाम्पल असं सपोर्ट केला ना तुमच्या आर्ग्युमेंट्सला, तर समोरच्या वरती चांगलं प्रभुत्व निर्माण होतं. ते उदाहरणं, एक्झाम्पल्स आपण समाजशास्त्रातून घेतो की इंटरव्ह्यूला असा समाजशास्त्र मदत करतो. पुढे बघूयात. प्रशासनात समाजशास्त्राचा उपयोग. आता मी मेन्सचं सांगितलं, बरोबर, प्रीचा अभ्यास कसा वापरायचा हे सांगितलं, नंतर इंटरव्ह्यूचं सुद्धा सांगितलं. मेन्स पास होणार कारण तुम्ही लोक येणार, संपलं. मेन्स पास झाला, नंतर आहे इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू पण पास होणार कारण सोशिओलॉजी ऑप्शनल आपल्याला ते झालं. प्रशासनात तुम्ही जेव्हा ड्युटी कराल ना, तेव्हा सुद्धा तुमचं ऑप्शनल महत्वाचं आहे. त्यामुळे 500 मार्काचा ऑप्शनल नाहीये,
इट इज बिग पिक्चर दॅन दॅट. बिग पिक्चर. समाजशास्त्र फक्त पेपर पुरता मर्यादित नाहीये. तुमचं सर्वस्व असणार आहे तो. समाजाची समज, कारण समाजात काम करायचं तुम्हाला, त्या समाजाची समज असावी लागते. ट्रॅफिकचं तुम्हाला सोल्युशन काढायचं, त्याची समस्या तुम्हाला सोडवावी लागते. तिथे तुम्हाला मॉबचं माइंडसेट समजावा लागतो. दंगल चालली IPS म्हणून तुम्हाला यायचंय, तेव्हा काय करणार तुम्ही? कसे समजावणार? ते वंचित घटक कोण आहे? कोण जास्त संवेदनशील आहे? पूर आलाय, पुरात काय करणार तुम्ही? झोपडपट्ट्यातील लोक जास्त संवेदनशील आहेत, त्यांना कसं वाचवणार? ते कसं बघणार? समाजशास्त्र. समाजाची समज, कारण तुम्हाला डायरेक्ट काम करायचंय. संवेदनशील धोरण निर्मिती. तुम्ही आता IAS ऑफिसर तर बनवला, आता तुम्हाला सिनियर ऑफिसर ज्यात धोरण निर्मिती करता, कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे त्या लेवलला जायचं. तिथं सुद्धा तुम्ही काम करताय ना, तेव्हा समाजशास्त्र तुम्हाला आठवणार. मी जे शिकवलं ते आठवणार. कारण तिथं तुम्हाला ती उदाहरणं असतील ना, ती इश्यूज तुम्हाला चांगले माहित असतील की समाजात खूप गहन मुद्दे चाललेले आहेत. की वर करणे दिसतोय तो हत्याकांड, वर करणे दिसतोय तो बलात्कार, वर करणे दिसतोय तो गुन्हेगार, पण त्याची कारण खूप मोठी, खूप डेप्थ मध्ये कारण आहेत. त्याला शिक्षण मिळालं नाही, आई वडील नव्हते, नंतर मग गुन्हेगारी, स्थलांतर, मुळशीपाट्यांसारखे पिक्चर आहेत, तेही दाखवतं. ते समाजशास्त्र आहे. आणि धोरण निर्मितीला तुम्ही जर की बॅकग्राऊंड असं दिलं ना, की तुमचं ज्ञान असेल ना असं की डेप्थ मधलं, तर धोरण निर्मिती सुद्धा चांगली आहे. आपण म्हणतो की बलात्काराला फाशी द्या हा सामान्य माणूस म्हणेल, परंतु जो समाजशास्त्राचा विद्यार्थी असेल, ज्याच्याकडे जाण असेल समाजाची, त्याला माहिती आहे बलात्कार का होतं, तो म्हणाल की सेक्स एज्युकेशन द्या, मुलांना सेक्स्युअली सेन्सिटिव्ह बनवा, त्यांना लिंगभाव ही समस्या ही संज्ञा संवेदनशील स्वरूपात बघू द्या. हे का होतं? समाजशास्त्राचे ज्ञान असेल तर तुम्ही असे पर्स्पेक्टिव्ह धोरण निर्मितीमध्ये सुद्धा वापरा. पुढचं, विविधतेत प्रभावी कामगिरी. समाजशास्त्र सांगतो तुम्हाला टॉलरन्स, की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीवनात वेगवेगळ्या समस्याचा सामना करत असतात. समाजशास्त्राचा एक पर्स्पेक्टिव्ह सगळ्यात महत्वाचा आहे. नथिंग इज अल्टिमेट ट्रू. अंतिम सत्य काहीच नाहीये. मग समाजशास्त्रात जर की हा पर्स्पेक्टिव्ह आला की प्रत्येक बाजूला एक दुसरी बाजू असतेच, जर असं तुम्ही समजून घ्यायला लागला ना, तर तुम्हाला विविधतेत प्रभावी कामगिरी करता येईल. कारण तुमचा टॉलरन्स वाढतो, सहिष्णुता वाढते, तुमचे सभोवताले त्यांच्याबरोबर चांगलं काम करता येतं, राजकारणांबरोबर तुम्ही नीट काम करू शकता, तुम्ही धोरण निर्मितीत अंत्योदय करू शकता, समाजातील अंतिम घटक आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. गांधींचं जे रामराज्य आहे ना, कोणाला? जो समाजशास्त्र घेईल लोकांना. तो समाज परिवर्तनाची दृष्टी, की समाजशास्त्र आहे ना, आता आपण सोशल चेंज बघतो, गिग इकॉनॉमी पाहतो, नंतर मग आता कसं ऑनलाईन विवाह चाललेले आहेत, व्हॉट्सअप वरती जातींचे गट आहेत, धर्माचे गट आहेत, रील्स कल्चर आहे. मग अशी सिच्युएशन आहे की रील्स वरती धर्म आलाय, रील्स वरती नातेदारी व्यवस्था आहे, नंतर मग पॉडकास्ट सिस्टीम आहे. मग अशा सिच्युएशन आहे आता समाजाची. मग समाजाचं परिवर्तन कसं आणायचं? जेव्हा आपण समाज परिवर्तन अध्ययन करतो ना, आपण दूरदृष्टी ठेवू शकतो की समाज कसा पुढे जाणार आहे. अधिकारी जे असतात ना, तेच करतात समाज परिवर्तन. ITI अधिकारी आणतात, जे एक मोटिवेशननी असतात ना, ज्यांची आतली आग असते ना, ज्या आतल्या आगनी मोटिवेट असतात ना, ते अधिकारी परिवर्तन आणतात. ती आतली आग पेटवायचं काम हा विषय चांगला करतो. समाजशास्त्र प्रशासनाला जनतेशी जोडलेली दृष्टी देतो. तुम्ही बघा, नोकरशाही आपण शिकली, गव्हर्नन्स हा टॉपिक शिकलाय, प्रत्येक वेळेला एक टीका असते की नोकरशाहीचा पोलादिक आहेत. ऑफिसर झाले, बरेच जण ऑफिसर होतात, परंतु कुणी एवढे गाजत नाही. का? कारण ते नोकरशाहीला फक्त एक परमनंट जॉब म्हणून बघतात, की सकाळी 9 ते 5 मला कामाला जायचंय, माझी नोकरी काही झालं तरी जाणार नाही, मला पेन्शन मिळणार, मला सिक्युरिटी, मला घर आहे, हे मला माहिती. आणि अशा पुरते जर बघणारे जॉब असतात, अशा पुरतं ऑप्शनल घेणारे काम लोक असतात. पण जर की समाजशास्त्र असेल ना, तर तुम्ही ते जॉब नाही बघत, ड्युटी बघता. समाजाप्रती तुमचं उत्तरदायित्व असतं ना, ते तुमचं इथून निर्माण होतं. ओके. आणि बघा इथे बघा, हा पोलीस ऑफिसर एक वर्करला, एका व्यक्तीला किती कम्फर्ट देतोय, हाय फाय करतोय. अशा ऑफिसर तुम्ही बनणार. याचा पण कदाचित तिकडं असेल तर सोशल ऑप्शनल असेल, एवढी चांगली मैत्री असेल ना, तर देश आपला किती चांगला असेल. पोलिसांना बघून घाबरण्यापेक्षा पोलीस जर की मित्र असतील, म्हणजे तो ऑफिसर तुम्ही बनले,
तुम्ही मित्रासारखे जर वागत असाल तर लोकांचा विश्वास वाढतो. लोक सिक्युअर फील करायला लागतात, कारण का आमचा पोलिसांवरती विश्वास आहे. हे एवढं महत्व असतं. म्हणजे विषय 500 मार्कांपुरता मर्यादित नाही. बरं, आता झालं, सगळी चर्चा झाली तुमच्या करिअरची. आता मुद्द्याला येतो मी, की मार्क कसे चांगले मिळवायचे. समाजशास्त्र घेतो सर आम्ही, पण तुम्ही मार्क मिळवायला मदत कराल ना, की आम्हाला ऑफिसर बनवायला मदत कराल ना? नक्की करणार. तुमचं हँड होल्डिंग मी एकदम चांगलं करणार, स्पून फिडिंग नाही करणार. तुम्ही एफर्ट्स घ्या, हँड होल्डिंग मी करणार, चांगली करणार. ठीक आहे. कसे मार्क मिळवायचे ते सांगतो मी तुम्हाला आता. सगळ्यात महत्वाचं स्पष्ट संकल्पना. संकल्पना स्पष्ट असणं कोणत्याही प्रश्नाचं, पूर्ण युपीएससीचं, पूर्ण एमपीएससीचं सगळ्यात महत्वाचा पाया आहे. मुख्य परीक्षेचा पाया संकल्पना स्पष्ट असणं. की बाबा जात संकल्पना माहिती पाहिजे, धर्म व्याख्या माहिती पाहिजे, नंतर मग वर्ग व्यवस्था कशी वेगळी आहे त्याची व्याख्या माहिती पाहिजे. मग अशा संकल्पना स्पष्ट असतील ना, मग पुढचा आपला टप्पा असतो की पहिल्यांदा बेसिक असतं संकल्पना स्पष्ट करायच्या. संकल्पना स्पष्ट नसेल तर उत्तराला धरून आपण डिमांडच फुल नाही करत. काहीतरी उत्तर लिहायचं आणि 1-2 मार्क मिळवायचे, मग तिथं मार्क मिळत नाही. जर संकल्पना स्पष्ट आहे तर तुम्हाला उत्तराला धरून लिहिता. प्रश्नांच्या मागणीत अनुसरून उत्तर लिहा. डिमांड द्या. डिमांड की बाबा मला विचारलं काय तेच मी लिहितो, बाकीच्या फापड पसारा मी लिहित नाही. हे गरजेचं आहे. की प्रश्नात विचारले शहरीकरण, शहरीकरणाच्या समस्या सांगा. आपण गावांच्या समस्या टाकतोय, काहीच गरज नाहीये. बरं, आपल्याला भारताचं काय विचारलंय, आपण ब्राझील, साऊथ आफ्रिका अशा उदाहरणं टाकतोय, काय गरजेचं नाहीये. जे विचारलंय ते लिहा. फेमिनिस्ट, स्त्रीवाद, स्त्रीवादाचे आर्ग्युमेंट फक्त स्त्रीवाद लिहायचं. आपल्याला काहीच गरज नाही तिथं जातीचा वगैरे पर्स्पेक्टिव्ह आहे. जे विचारलंय ते लिहा. नंतर विविध उदाहरणे द्यावी. समाजशास्त्राला उदाहरणांशिवाय काय अर्थ नाही. मी शिकवताना सुद्धा तुम्हाला उदाहरणं खूप देत. उदाहरणांनी चांगलं समजतं आणि उदाहरणांनी तुमच्या आर्ग्युमेंटला, तुमच्या मुद्द्यांना वजन मिळतं. त्यामुळे उदाहरणं भरमसाठ लिहायची. भरमसाठ उदाहरणं आपण इथं प्रिपेअर करून घेऊ, एक लिस्टच देत जाऊ प्रत्येक विषयाची उदाहरणं. आकृती चित्रे काढा. आता कोणताही, आता एक्झामिनरचा माइंडसेट असतो की तो जर की हजारो कॉपीज चेक करतोय आणि त्याला सरळ मोनोटोनस पॅसेज दिसत आहेत, त्याला कुठं ना कुठं बोर होत जाणार आणि तिथं मार्कांचा प्रभाव असू शकतो, नाकारता येत नाही. मग अशा सिच्युएशनला काय करायचं आपल्याला, आपण तेव्हा काहीतरी वेगळं पण द्यायचं. वेगळं पण कसं, आकृत्या काढायच्या, चित्र काढायचे. आकृत्या कसं, एक ट्रायंगल काढला, ऍक्सेसिबल, अवेलेबल, म्हणजे आता आपल्याला इन्क्लुजन आहे, समावेशक विकास असा टॉपिक आहे. मग असा ट्रायंगल काढला, 3A ची डायग्राम, ऍक्सेसिबल, नंतर अवेलेबल, अफोर्डेबल. आर्थिक समावेशन करायचंय किंवा कोणती शिक्षणाचं समावेशन करायचंय, महिलांचं डायरेक्ट शिक्षण ऍक्सेसिबल असावं, म्हणजे जवळ शाळा असावी, अवेलेबल असावं, शिक्षक असावेत, अफोर्डेबल असावं, कमी फी असावी, महाग नसावं शिक्षण. हे 3A अशी डायग्राम कुठेतरी टाकली, एक वेगळे पण पडत. ते मोनोटोनस उत्तर नसणार आणि असं वेगळेपण प्रत्येक ठिकाणी टाकायचं, प्रयत्न करायचा आणि ते वेगळेपण आपण बॅच मध्ये घेणार. ते वेगळेपण आलं तर मार्क पडतात, कारण मोनोटोनस झालं ना उत्तर, ते बोर होतं. मला पण पेपर इव्हॅल्युएशनचा अनुभव आहे. मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये मी पेपर इव्हॅल्युएट केलेत. माझ्या माइंडसेट तो प्रिपेअर झालेला आहे, तो तुम्हाला गाईड करेल. सद्यकालीन मुद्द्यांना जोडा. जर आत्ताच्या सिच्युएशन मध्ये उत्तर असेल ना तर त्याला चांगले मार्क भेटतात. कारण बऱ्याच थेरी आहेत ना आत्ताच्या, आपण ऑप्शनल मध्ये घेणार त्या 1800 1900 मधल्या. म्हणजे 1900 मध्ये धर्माचा जो पर्स्पेक्टिव्ह होता त्याच्यात आत्ता खूप परिवर्तन आलेलं आहे. आत्ता ऑनलाईन धर्म आहे किंवा आता कल्ट सिस्टीम आले, इस्कॉन सारखे कल्ट आहेत, ओशो नावाचा एक असे कल्ट आहेत. मग असे जे कल्ट आहेत अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला ते मोल्ड करावं लागतं, अशी उदाहरणं द्यावी लागतात. बरोबर. मग आता डोमेस्टिक व्हायलन्स पाहिलेलं आहे, डावरी डेथ पाहिली, मग ते वैष्णवी हा गौणी प्रकरण तिथं कनेक्ट करायला पाहिजे. मग आत्ताचं जे सिच्युएशन आहे ते कनेक्ट करता आलं ना भाई, 4 चांद लग जाते उत्तर को. म्हणजे कारण ते रिलेव्हंट असतं. ऑफिसर बनवायचंय त्यांना, कारण ते तुमचं सध्या काळाचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही लावू शकता का हे बघायचं. त्यांना पाठांतर दाखवून मार्क मिळणार नाही, पण तुम्ही जो वाचताय त्याचा समाजशास्त्रीय पर्स्पेक्टिव्ह किती लावता येतोय, आज किती उपयोग करता येतोय हे बघता येणार. त्यासाठी काय, सद्यकालीन मुद्द्यांना जोडा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशोलॉजी कसं येतं की बाबा पर्स्पेक्टिव्ह, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पूर्वग्रह आहेत,
जातीय पूर्वग्रह आहे, लिंगभाव पूर्वग्रह आहे, अमेझॉनचं AI त्यासाठी मध्ये चर्चेत होतं. नंतर मग रोबोटनी कंट्रोल केलेलं जग असेल तर कसं असेल, नंतर समाजाचं मॅकडोनल्डीकरण होतंय, प्रत्येक व्यक्ती नियमाने वागतोय, त्यामुळे काय माणसं हरवत चालली आहेत. मग असं जे आहे ना सध्याकालीन मुद्दे जे आता रशिया युक्रेन युद्ध आहे, भारत पाकिस्तान युद्ध, मग ते सगळ्या मुद्द्यांना कनेक्ट करता आलं पाहिजे सध्याकालीन मुद्द्यांना. मग तेव्हा अजून डेप्थ वाढते उत्तराची. विचारवंत विशेषज्ञ यांचे विचार मांडा. काही काही संकल्पना असतात तर त्याला काही फेमस विचारवंत असतात. जर स्त्री भ्रूण हत्या आहे, अमर्त्य सेन यांची संकल्पना आहे मिसिंग वुमन, आपल्याला झाली प्रिलिम्सला. मग असे जे आहेत ग्रीन रिव्होल्युशन, MS स्वामीनाथन यांचे व्ह्यू झाले पाहिजे कारण त्यांनी काम केलेलं आहे, बरोबर. मग असे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचे विचार तिथं मांडले ना तर ते उत्तराला वजन वाढतं. म्हणून विचारवंत विशेषज्ञ आपल्याला खूप शिकायचे, तेच तिथं मांडायचे. मग कार्ल मार्क्सचा जो पर्स्पेक्टिव्ह होता संघर्षवादी, तो आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लावायचा, टेक्नॉलॉजीला लावायचा, IT सेक्टरला लावायचा, ट्रॅफिकच्या इश्यूला लावायचा. ते कसं शिकायचं, तेच तर इंटरेस्टिंग काम आहे, ते आपण बॅचमध्ये करायचं. शिकूयात आपण सगळं आणि विविध बाजू मांडा. पहिल्यांदा सांगितलं ना ते हत्तीची गोष्ट, तसेच की एक गोष्ट आहे ना विविध अंगाने विचार करा. प्रत्येक गोष्टी एकमेकांना कनेक्ट असतात समाजात. की धर्माचा जरी प्रश्न आला तर त्याला प्रत्येक म्हणजे त्याला जातीचा पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला लिंगभावाचा पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला ग्रामीण पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला शहरी पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, त्याला भारतीय पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. मग असे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात. की आता प्रश्न काय आता की बाबा एज्युकेशनचं महत्व कसं आहे, सोशल डेव्हलपमेंट, त्याला आपण महिलांचा पर्स्पेक्टिव्ह लावला, त्याला ग्रामीण लावला, पॉलिटिकल लावला की प्रेशर ग्रुप, लोक जर की साक्षर झाले तर गव्हर्नन्स चांगला असेल. मग असे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा. की घोड्यासारखं नाही की फक्त सरळ बघायचं, आपल्याला सगळं बघायचं, बॅकअप द माइंड, की आपलं डोकं उघडं ठेवायचं आणि हा ऑप्शनल तयार होतो. हे जर करता आलं तर भाई ऑप्शनलला मार्क पडणार म्हणजे पडणार. आणि बॅचमध्ये आपण ह्याच्यावरती खूप काम करणार की फक्त थिअरी शिकवणं हे माझं काम नाही, तुम्हाला मार्क मिळवून देणं, तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस घेणं, हे सगळं बॅचमध्ये करायचं. येस. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सर मराठीमध्ये कंटेंटच्या मर्यादा काही सोर्सेस आहेत परंतु प्रॉब्लेम काय होतो, इंग्लिशवाल्यांना क्लास नोट्स खूप चांगल्या दर्जाच्या आहेत. विकास रंजन सर दिल्लीचे क्लासेस आहेत की ज्यांनी सिलेबस नुसार दिलेले, मग त्या धर्तीवरती आणि त्यांच्यापेक्षाही थोडंसं चांगलं आणि महाराष्ट्राला रिलेव्हंट अशा नोट्स आपण इथे प्रिपेअर करणार आहे. याच्यात काय मराठीमध्ये प्रामुख्याने नोट्स करणार आहे की मराठी मुलांना काय अडथळा आला नाही पाहिजे. इंग्लिश इंग्लिशला तर सोर्सेस ठिकाणी अवेलेबल, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. पण मराठी करायचंय तर मराठीला हे आपले जे नोट्स असतील आता बनतायत, समोर आहे 2 पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पर्यंत, सप्टेंबर एंडिंग पर्यंत आपल्या नोट्स तयार असतात. आतापर्यंत पेपर 1 अर्धा झालेला आहे, तो पूर्ण झाला तर नोट्स आपल्याला एकत्र मिळतील लोकांना आणि त्या नोट्स असतील वन स्टॉप सोल्युशन. त्या नोट्समध्ये काय काय असणार, नोट्समध्ये सगळ्यात थेअरी सिलेबस वाईज असणार, अभ्यासक्रमास अनुसरून. बाकीचे आपला रेफरन्स ग्रुप पाहिले ना आपल्याला वेगवेगळं कंटेंट ऍड करावं लागतं ठिकाणी, परंतु इथे कसं अभ्यासक्रमानुसार की अभ्यासक्रम तिथे सांगितलाय त्या प्रत्येक टॉपिकचं चांगलं चांगलं कंटेंट आम्ही घेतलेलं आहे आणि ते एकत्र बनवलेलं आहे. अभ्यासक्रमानुसार असतील नोट्स, नंतर अद्ययावत असतील की बाबा आपण जे पुस्तक वाचतो, बरीच पुस्तकं आहेत 2000 सालची, ती पुस्तकं तेवढी रिलेव्हंट आहेत का, त्याच्यातल्या काही थिअरीज आपण घेणार आणि त्याच्याबरोबर आत्तापर्यंत आत्ता सिच्युएशन काय, आत्ता AI ला कसं लागू, आत्ता गिग इकॉनॉमी, आत्ता पॉलिटिकल सिस्टीम अशी आहे, आत्ता युद्ध होत आहेत, या सगळ्या सिच्युएशनला आपण कनेक्ट करायला की बायोटेक्नॉलॉजी त्याचं कसं कनेक्टेड ते डायरेक्ट तुम्हाला नोट्समध्ये मिळणार. म्हणजे डायरेक्ट ऍप्लिकेशन भेटणार. म्हणजे उत्तराची जी डिमांड आहे तुम्हाला वेगळे डोकं लावायची गरज नाही, नोट्समध्येच तुम्हाला इथं मिळून जाणार. ठीक आहे, अद्ययावत नोट्स आणि पीवायक्यूच्या संदर्भात परिपूर्ण. आता बरेच प्रश्न आहेत ना पीवायक्यू मध्ये आलेले, ते रेफरन्स बुक मध्ये सुद्धा नाहीये. उदाहरणार्थ फेटिशिझम ऑफ कमोडिटीज अशी संकल्पना 2019 ला विचारली. नंतर मग सीड अँड अर्थ नावाची संकल्पना 2023 ला विचारली. मग अशा ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा आपण नोट्स मध्ये घेतलेल्या आहेत, त्यामुळे वन स्टॉप सोल्युशन नक्कीच आहेत. पुढे उदाहरणे खूप दिलेली आहेत. उदाहरणांनी विषय चांगला समजतो आणि तुम्हाला उदाहरणं टाकावीच लागणार आहेत. उदाहरणांशिवाय तुमचं उत्तर म्हणजे साखरेशिवाय चहा असं आहे. तर त्यामुळे उदाहरणं वेगळी अशी दिलेली, वेगळ्या उदाहरणांचा कॉलम की प्रत्येक टॉपिक झाला खाली उदाहरणं दिलीत आणि उदाहरणांनंतर मग दिलेले इन कंटेम्पररी रिलेव्हन्स, AI ला, युद्धाला की जे जे मुद्दे आता चाललेले आहेत की जिथं आपण डोळे उडी ठेवून बघत नाही तिथं त्या थिअरी लावल्या जातात. ठीक आहे, समजण्यास सोपी भाषा.
खूप टेक्निकल नसणारे की मशीनची नसणारी भाषा, साध्या सोप्या शब्दात की समजाल, ही खूप किचकट नसणारे, समजायला खूप सोपी देणार नोट्स, त्या वन स्टॉप सोल्युशन त्यामुळे म्हणतो. आणि सध्याकालीन मुद्द्यांना जोड दिलेली आहे. सांगितलं मी, अभ्यास अद्यावत आहे कारण सध्याकालीन मुद्द्यांना जोड दिलेली आहे, की जे आता चाललेलं त्याला कनेक्ट आहे. या नोट्स आपल्या साधारणतः सप्टेंबर एंडिंग पर्यंत म्हणजे प्री होईपर्यंत तुम्हाला नोट्स मिळतील. त्यामुळे मेन्सला याल तेव्हा डायरेक्ट नोट्स मिळतील. एवढंच करा, पास व्हा. पुढे जाऊ. काही रेफरन्स बुक आहेत आपल्या नोट्स सोडून, ठीक आहे. प्रायमरी नोट्स जर मराठी करताय तर ते ठेवा. काही रेफरन्स बुक आहेत, इंग्लिश आहेत, काही मराठी आहेत. इसेन्शियल सोशियोलॉजी, नितीन सांगवान सर IAS होता, यांचं इसेन्शियल सोशियोलॉजी नावाचं बुक आहे. सिलेबस नुसार आहे. इंग्लिश वाल्यातनी एवढंच का, बरेच जण फक्त एवढं पुस्तक करून सुद्धा पास होतात. त्यामुळे बेसिक मटेरियल जर करता इंग्लिश तर हे करा, मग पुढे बघा. ठीक आहे, 2 पार्ट आहेत. नंतर पुढचं मराठीमध्ये पहिला आहे DK कदम सरांचं UPSC ऑप्शनलचं बुक आहे. नंतर प्रदीप आगलावे सरांचं समाजशास्त्र, हे नेट सेट साठी आहे, पण बरेच टॉपिक याच्यात सुद्धा कव्हर आहे. परंतु आपल्याला मग ते घ्यावं लागतं वेगळं. सांगतो म्हणजे अनंत सोशल चेंज इन इंडिया, योगेंद्र सिंग यांचे डायरेक्ट सिद्धांत आहेत आपल्याला. मग त्यामुळे यांचं पण जे मराठीमध्ये पुस्तक आहे याच्यात पण खूप सारे उदाहरण आहेत, खूप सारे रिलेव्हन्स आहेत. चांगलं पुस्तक आहे. ओके, हे पुस्तक तुम्हाला थिअरी चांगला देईल, परंतु कंटेम्पररी रिलेव्हन्स एवढं येत नाही. जुनं पुस्तक आहे. मग आपल्याला जेवढं सिलेबस नुसार लागतंय ते प्रत्येकातून घ्यायचं आणि ऍड करायचं, जोपर्यंत नोट्स बनत नाही तर तोपर्यंत. ठीक आहे. किंवा तुम्हाला नोट्सला ऑप्शन असेल किंवा बॅच नसेल करायची तर तुम्ही ही पुस्तकं रेफरन्स मध्ये बघू शकता. पुढे जाऊ. मग अजून काय मराठी पुस्तक आहेत. घनश्याम शहा यांचं भारतातील सामाजिक चळवळी, डायरेक्ट पुस्तक आहे, मग ट्रान्सलेटेड आहे मराठी. चांगलं पुस्तक आहे की जात धर्म सामाजिक चळवळी वगैरे आहेत, परंतु त्यांचं खूप जास्त चांगलं बॅकग्राऊंड पण याच्यात खूप कव्हर आहे की जाती व्यवस्था, पर्यावरणीय चळवळी, त्यांचं खूप जास्त डेप्थ याच्यात दिलेली आहे, गांधीवादी चळवळ वगैरे. नंतर BK नागला यांचं पुस्तक आहे भारतीय समाजशास्त्रीय चिंतन, इंडियन सोशोलॉजिकल थॉट. काही महत्वाचे भारतीय विचारवंत आहेत जे सिलेबसमध्ये आहेत आणि सिलेबसच्या बाहेर सुद्धा आहेत, ते सुद्धा ह्याच्यात कव्हर केले. खूप चांगली डेप्थ आहे. हे पण पुस्तक वाचू शकता तुम्ही, चांगलं पुस्तक आहे. नंतर L थाराभाई यांनी एक खंड संपादन केलाय, भारतीय समाजाचे इश्यू अँड चॅलेंजेस, की सध्याकालीन बरेचसे इश्यूज या पुस्तकात कव्हर आहेत. भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास, समस्या आणि आव्हाने, हा टॉपिक याच्यात कव्हर केलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यातून. भारतीय समाज, मंडलबम हे फॉरेन थिंकर, खूप मोठे थिंकर आहेत मंडलबम. तर यांनी भारतीय समाजाचं एक दृढ अर्थाने, पेपर 2 ला हे पुस्तक चांगलं आहे. हे दोन्ही पुस्तकं पेपर 2 साठी खूप चांगली पुस्तक आहेत, सगळेच पुस्तकं. ओके, नेक्स्ट. येस, इंग्लिशला आता जर की तुम्हाला 2027 वगैरे अटेम्प्ट द्यायचा आहे किंवा 26 खूप वेळ आहे, तर तुम्ही या पुस्तकं वापरू शकता. पण तुम्हाला वेळ कमी असेल तर याला बघायचं सुद्धा नाही. क्लासिकल पुस्तक आहेत, म्हणजे खूप मोठी, खूप फेमस थिंकर आहे, यांच्या बेसिसवरती बाकीचे पुस्तक तयार होतात. हे एवढे क्लासिकल. पहिलं आहे जॉर्ज रिट्झर, सोशियोलॉजिकल थिअरी, रिट्झर. नंतर हर्लंबस आणि हॉलबर्ग यांचं सोशियोलॉजिकल थिम्स, याच्यात थिंकर्स आहेत समाजशास्त्राचे, आणि याच्यात बाकीचा सगळा सिलेबस या पुस्तकात आहे. हे 2. आणि तिसरं अँथनी गिडन्स आणि सुटन यांचं सोशियोलॉजी नावाचं पुस्तक. हे 3 पुस्तकं क्लासिकल आहेत. जर तुमच्याकडे वेळ आहे ना तर हे पुस्तकं नक्की करा. जर वेळ आहे, 26-27 अटेम्प्ट देत आहे, या पुस्तकाने सुरुवात करा. खूप डेप्थ आहे, खूप जास्त. आणि ह्या कारण का, हा पाया आहे, म्हणजे हे बायबल सारखं आहे. बायबल, गीता, कुराण यासारखं आहे सोशियोलॉजीला. हे 3 पुस्तकं क्लासिकल आहेत. त्यामुळं तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा. डेप्थ आहे खूप. पण वेळ नसेल तर ढुंकून सुद्धा बघू नका, कारण कॉस्ट बेनिफिट इश्यू पण आपल्याला बघायचा आहे. पेपर 2 साठी इंग्लिश पुस्तकं तेच BK नागला सरांचं इंडियन सोशियोलॉजिकल थॉट. इंडियन थिंकर्स आहेत, थिंकर्स फक्त पर्स्पेक्टिव्ह सांगितलेत. सोशियोलॉजी ऑफ इंडियन सोसायटी, CN शंकरराव यांचं पुस्तक आहे. आणि घनश्याम शहा यांचं सोशल मुवमेंट्स इन इंडिया, हे मराठीमध्ये पण आहे. पेपर 2 ला मराठी कंटेंट ढिगाणी अवेलेबल आहे. पेपर 1 ला काही आहे आणि काही नाही, तर आपल्या नोट्स मध्ये कव्हर करू. नोट्स तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन असतील, त्याच्या बाहेर जायची गरज नाही, तेवढा विश्वास ठेवा. ठीक आहे. फक्त पुस्तक, आता ऑप्शनल झाला सगळा. पुस्तकं सांगितली मी, पुस्तकं रेफरन्स बुक, पण हा ऑप्शनल आहे ना, फक्त पुस्तकापुरता मर्यादित नाही. मी सांगितलं सोशियोलॉजी इज बिगर देन एव्हरीथिंग. सोशियोलॉजी इज युअर लाईफ. कसं, सोशियोलॉजी पुस्तकांपेक्षा बाहेर सुद्धा शिकतो आपण. पुस्तकं फक्त शिकत नाहीये इथं,
बाकीच्या ठिकाणांमधून सुद्धा सोशोलॉजी शिकणार आहे. कसं, पहिलं चित्रपट, मूवीज म्हणजे काय, जय भीम नावाचा चित्रपट आला होता, बऱ्याच जणांनी पाहिला, छान होता. बरोबर, त्यात कास्ट ट्राईब याच्यावरती खूप होतं. ते काय, ते तुमचं डायरेक्ट अभ्यास होता. ती उदाहरणं, त्या कास्टचा उल्लेख डायरेक्ट तुमचा अभ्यास होता. जय भीम मूवी. आर्टिकल 15, त्याच्यात काय, जाती व्यवस्थेवरती विश्लेषण केलेलं आहे. कोर्ट हा मराठी पिक्चर आहे, याच्यावरती काय, जाती व्यवस्थेवरती विश्लेषण केलंय, त्यांच्या समस्या सांगितल्यात. मग या तुमच्या चित्रपटातून हा टाइमपास नाही तुमचा. तुम्ही बाकीचे जेव्हा ऑप्शनल घ्या, तुम्हाला चित्रपट बघणं हा टाइमपास असेल, परंतु हा चित्रपट बघणं सुद्धा अभ्यास असेल. त्यामुळे सोशोलॉजी मनोरंजन पण आहे. गिल्ट नाही वाटणार तुम्हाला जर की पिक्चर बघताय तरी. एवढा भारी सोशोलॉजी. येस. वेब सिरीज बघण्याचा फॅड आहे, मला सुद्धा आवडतात. मी सुद्धा भारी भारी वेब सिरीज पाहिल्यात. गेम ऑफ थ्रोन्स पाहिलेली आहे, नंतर मग अशा जगातल्या भारी डार्क नावाची पाहिलेली आहे, स्ट्रेंजर थिंग्स पाहिली आहे. या सगळ्यांमध्ये कुठं ना कुठं सोशोलॉजी असतं. आता हिंदी मधल्या मिर्झापूर आणि आता पंचायत ट्रेंडिंगला आहे. पंचायत वेब सिरीज मध्ये काय, की इथलं लोकल पॉलिटिक्स दाखवलेलं आहे, जातीचा रोल दाखवलाय, शिक्षण दाखवलंय, ग्रामीण आणि शहरी किती फरक दाखवलाय, आमदार आणि ग्रामसेवक, सरपंच यांच्यातील वाद दाखवलेला आहे, जातीची किती इनइक्वालिटी, पूर्व पश्चिम किती भाग आहे, हा सगळा फरक आहे ना, तो दिसतो वेब सिरीज मधून पंचायत. त्यामुळे तिथे जरी तो अभ्यास करताय ना, तुमचा तिथं अभ्यासच होतो, तेवढी टाइमपास नाही. अवांतर वाचन, बऱ्याच जणांना अवांतर वाचायची आवड आहे, की सर मी 8 तास अभ्यास नाही करू शकत, पूर्ण वेळ नाही अभ्यास करत, मी 8 तास अभ्यास करते, 2 तास माझ्या आवडीचा वाचते. त्या लोकांना सुद्धा त्या वाचनातून सुद्धा खूप अभ्यास होतो. उदाहरणार्थ बलुतं नावाचं पुस्तक आहे दया पवार यांचं. अमर्त्य सेन, ज्यांना इकॉनॉमिक्सचा इंटरेस्ट असतो, ते अमर्त्य सेन यांची पुस्तकं वाचतात. अच्युत गोडबोले यांचं अर्थात पुस्तक आहे, त्यात सुद्धा खूप सारे सोशोलॉजिस्ट आहे. कार्ल मार्क्स यांची स्टोरी सांगितली. त्यामुळे अवांतर वाचन जरी करताय तरी काय वेळ वाया जात नाही, त्यांनी सुद्धा ऑप्शनल प्रिपेअर होतो. तेच म्हणतो ना, ऑप्शनल फक्त पुस्तकापुरता मर्यादित नाहीये. चित्रपट, वेब सिरीज, अवांतर वाचन ते तर जाऊ द्या. आत्ता या सगळ्यांना आपल्याला म्हणतात बरेच जण, किती वेळ फोनवरती राहतो, किती रील्स बघतो, जरा जरा अभ्यास कर. पण त्यांना सांगायचे की बाबा, मी रील्स बघतो तो माझा अभ्यास आहे, मी मीम्स बघतो तो माझा अभ्यास आहे, मी पॉडकास्ट बघतो म्हणजे रील्स मध्येच, ते सुद्धा माझा अभ्यास आहे. नंतर काही सोशल पेजेसच बघतो इंस्टाग्राम वरती, की समाजाचं ते आरसा दाखवतात, तो माझा अभ्यास आहे. आणि एक्झाम्पल्स मला भेटतात समाजावरती. बरोबर. आता कसं रील्स मध्ये काही कास्ट बेस्ड रील्स असतात, पॉलिटिकल रील्स असतात, त्यांची लँग्वेज काय असते, त्यांची लँग्वेज तुमची सोशोलॉजी आहे. धर्म आता तुम्हाला रील्स मध्ये दिसतो. नंतर फॅमिली, मॅरेज आता बरेचसे कपल आहेत, त्यांचे रील्स असतात खूप सारे. मॅरेज सिस्टीम अशी बदलत चालली आहे की ऑनलाईन मॅरेज होत चाललेलं आहे सगळं. बरोबर. नंतर पॉडकास्ट मध्ये बरेच सारे जण समाजावरती बोलत असतात, धर्मावरती बोलत असतात, जातीवरती, नातेदारीवरती बोलत असतात. तेच तर आहे आपलं सिलेबस पॉडकास्ट मधून. पण तेच होतं, समय रैना कॉन्ट्रोवर्सी ती झाली होती, त्याच्यात काय होता, PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्यावरती जोक होते. नंतर फॅमिली सिस्टीम वरती जोक होते. काय आहे तो, समाजशास्त्राचा तर भाग आहे. नंतर विनोद, रील्स कशा येतात, तेही समाजशास्त्राचा भाग आहे. बरोबर. नंतर एक्झाम्पल्स, खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला भेटतात. मीम्स भेटतात. आता मीम्स समाजाचं प्रतिबिंब असतं. बरेचसे मीम्स पाहिलेत आपण, की काही जातीवादाचे स्लर्स असतात, महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. बरोबर. की आता तुम्ही मधल्या काळात एक मीम होतं, की महिलेवरती जोक करायचा आणि असे एक चित्र होतं, 2 म्हातारी माणसं उमन असे एक काय म्हणतात ते, हसण्यावारे घेतात, उमन असं म्हणतात, आणि कॉफीचे 2 कप घेतात, म्हणजे कॉफीचा सिप घेतात. मग महिलांवरती असणारा निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह त्या मीम्स मधून दिसतो. असं जातींवरती असतं, की कॅज्युअल कास्टिझम असतं, की आम्ही सहज जोक म्हणून जातीवाद करतो. त्याला जोक म्हणजे ते जातीवादाला चुकीचं समजतात, पण जोक करतात. ते कुठं दिसतं, मीम्स मध्ये दिसतं. बरोबर. किंवा कास्टिझम, नंतर मग कास्ट मुवमेंट आहे, ते आपल्याला मीम्स मध्ये दिसते. मग असं मीम्स, पॉडकास्ट, सोशल मीडिया त्यात सुद्धा असतं. आणि सगळ्यात शेवटचा, लास्ट बट नॉट लिस्ट, वैयक्तिक अनुभव सुद्धा समाजशास्त्र आहे तुमचं. तुम्ही गावातून शहरात आलाय, शिकताय काय, स्थलांतर. तुम्ही शिक्षणातून तुमच्याकडे पैसा नाही, काय शिकताय, दारिद्र्य. नंतर घरातून तुमचे प्रॉब्लेम येतात, घरांबरोबर भांडणं होतात, तुमचं लग्न व्हायला प्रॉब्लेम आहे, जॉब नाहीये, काय शिकताय, फॅमिली. नंतर मॅरेज आणि किनशिप म्हणजे कुटुंब, नातेदारी आणि विवाह व्यवस्था, काय तेच आहे. तुम्हाला डिप्रेशन आलंय, तुम्ही मंदिरात जाऊन बसताय, काय शिकताय, धर्म व्यवस्था. मग अशाच सिच्युएशन आहे, की अशी जी परिस्थिती आहे,
की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ते सुद्धा आपला अभ्यास आहे. दिस इज ग्रेट. बाकी कोणताही विषय तुम्हाला हे एज देत नाही की तुम्ही वैयक्तिक जो अनुभव आहे तो सुद्धा तुमचा अभ्यास आहे. दॅट इज रियालिटी. की जातीवादाचे आपल्यावर एक्सपिरियन्स असतो, उलट जातीवाद असतो. मग असे जे एक्झाम्पल्स असतात ना, आपण डायरेक्ट नाव नाही टाकायचं, पण आपल्याला ते मुद्दे देतात, विषय आपला अजून गहन करतात. येस, वैयक्तिक अनुभव. आणि याच्यामुळं तुमचा हा महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, मग सुरू करा. गेट सेट गो. रनिंग मध्ये असताना गेट सेट गो, तसं बॅच आता लेक्चर संपत मग लगेच लागा गेट सेट गो. सोशियोलॉजी ऑप्शनल घ्यायचंय, क्लासला कॉन्टॅक्ट करा, लोकायन IAS अकॅडमी. ओके, कसा करायचा आहे? अभ्यास यात्रा. अभ्यास यात्रा, यात्रा म्हणतो बघा, अभ्यास यात्रा. कसं असतं ना, पहिलं पंढरीला जायचंय ना तरी सुद्धा पहिलं पाऊल टाकावं लागतं. तसं पहिलं पाऊल जर ऑफिसर बनायचंय आणि सोशियोलॉजी शिकायचंय तर लोकांना टाका, मग पंढरी तुमची ही अभ्यास यात्रा असेल. कसं? पहिल्यांदा फक्त वाचा, मूलभूत समज करून घ्या, की इंटरेस्ट म्हणून, क्युरियोसिटी म्हणून वाचा की काय आहे बाबा याच्यात. फक्त वाचून घ्या, की पाठांतर नका करू, काहीच नाही, फक्त वाचून घ्या. नोट्स असतील, पुस्तक असेल, फक्त वाचून घ्या, आवड म्हणून. ओके. दुसरा टप्पा, केवळ पाठांतर नव्हे, संकल्पना समजून घ्या. दुसऱ्या टप्प्यात एकदा वाचलं, दुसऱ्या रिडिंगला काय करायचं, समजून घ्यायला हे करायचं की काय आहे धर्माबद्दल, काय याचे व्ह्यू आहेत, नंतर असं का म्हणतो, याच्यात काही मर्यादा आहेत का, याला काही टीका करता येतील का, याचं आत्ता रिलेव्हन्स कसं आहे, मग समजून घ्यायला. तिसरं, हे समजलं, आपल्या मायक्रो नोट्स तयार करा. स्वतःचं संक्षिप्त पुनरावलोकन. आपल्या नोट्स असणं गरजेचं आहे. आपली नोट्स आपली भाषा असते आणि आपल्या भाषेत आपण जे लिहिलंय आपल्याला माहित असतं की एकच मुद्दा लिहिलाय, पण त्याच्या बॅकला मला 4 ओळी माहिती आहेत. तर एक ओळ जरी लिहिली ना तर आपल्याकडे त्याचे 5-6 मुद्दे तयार असतात. त्यामुळे त्या नोट्स असेल ना आपल्या स्वतःच्या, तर त्या रिव्हिजनला सोप्या पडतात आणि उत्तरामध्ये खूप जास्त रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे स्वतःच्या नोट्स गरजेच्या आहेत. नंतर नोट्स बनवल्या, पुनरावृत्ती करा व अपडेट ठेवा. तुम्ही टॉपिक शिकताय, नोट्स बनवताय, काल मार्क्स शिकला, पण नंतर मग सोशल मुवमेंट्स पाहिल्या आणि तेवढ्यात मग मराठीचं आंदोलन झालेलं, मग ते पण तिथे ऍड करायचं, त्याची काही कारणं बघायची, त्याला सोशोलॉजिकल लेन्स लावायचा, आपण अनालिसिस करायचं, मग ते अपडेट ठेवायचं की आपण जे थिअरी शिकलं, जे आजूबाजूला घडतंय, जी उदाहरणं घडतायत, ती उदाहरणं आपण इथं आणायची, ऍड करायची आणि त्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह बघायचे. आणि टेस्ट पेपर्स लिहा, आपण घेऊयात आणि ते तपासून घ्या, आपण चेक करूया. नंतर चुका शोधा की आपलं काय होतंय, ते आपण जे 5-5 पर्स्पेक्टिव्ह पाहिले की काय काय करायचे मार्क वाढवायला, ते येतंय का नाही येते, कसं आणायचं, यासाठी इथे या, बोलूयात, करूयात, चुका शोधूयात, सुधारणा करूयात आणि अधिकारी बनूयात. चालेल. आपल्या बॅचमध्ये काय काय असेल आता सांगितलं, ऑप्शनल बद्दल सांगितलं, तर आपल्या बॅचमध्ये काय काय असेल, सगळं असेल. पण थोडक्यात सांगायचं, स्टडी प्लॅन असेल, संपूर्ण अभ्यासक्रमाचं नियोजन आणि साप्ताहिक अभ्यास दिशा. आठवड्याला काही लेक्चर्स होतील, तुमचं टार्गेट असेल की हे 3 लेक्चर होतील, तुम्हाला काय काय करायचंय आणि तुम्ही मागची रिव्हिजन कशी करायचं, याचं सगळं टार्गेट आपण इथं द्यायचं. नोट्स, बॅचमध्ये नोट्स मिळतील, परीक्षा उपयुक्त, सिलेबस आणि PYQ आधारित, वन स्टॉप सोल्युशन असतील नोट्स. कारण मी समस्या पाहिली की नोट्स शिवाय किती समस्या असते ऑप्शनल प्रिपेअर करायला, त्यामुळे ती समस्या तुम्हाला नाही झाली पाहिजे, हा माझा मोटिव्ह आहे. नियमित वर्ग व चर्चासत्र, लेक्चर्स कंटिन्यू होतील, पण लेक्चर्स आपले बाकीच्यांसारखे नसतात की बाबा मी शिकवतोय तुम्ही लिहिताय, एवढं लेक्चर नाहीये. मी सांगतोय मुद्दा, तुम्ही त्याला प्रतिवाद करा, आपण चर्चा करू, आपण डिबेट करू, आपण त्याची उदाहरणं बघू आणि ते चर्चेमधून आपण शिकत जाऊ. तुम्ही शिकाल, मी तुमच्या थ्रू शिकेल, आपण असं करायचं, वेगळं करायचं बाकीच्यांपेक्षा. येस. टेस्ट सिरीज असणार, सेक्शनल आणि फुल लेंथ. सिलेबस नुसार टेस्ट घेऊयात, नंतर शेवटी फुल लेंथ सुद्धा टेस्ट असेल तुमची. मग आपल्याला टाइम मध्ये लिहिता येतंय का, आपलं डोकं कसं चालतंय, आपल्याला क्रिटिकल सुचतंय का, क्रिएटिव्ह आहे का काही आपण, मग ते टेस्ट सिरीज मधून आपण बघू शकतो की नक्की कसं करायचंय. कारण आपल्याला लिहायचंय उत्तर, तोच अल्टिमेट एम आहे. मग टेस्ट सिरीज मधून आपण ते पण बघणार आहे. उत्तर लेखन तंत्र व कौशल्य मार्गदर्शन. आता उत्तर लेखन तंत्र मी सांगणार तुम्हाला की कसं कसं लिहायचं, फक्त सिलेबस शिकवायचं काम नाहीये माझं उत्तर लिहिणं पण तुमचं काम आहे. ते माझं पण काम आहे की तुम्ही उत्तर लिहिताय का, ते कसं लिहिताय, तुमचं हँड होल्डिंग करणं माझी जबाबदारी आहे. संरचना, आकलन, विश्लेषण, निष्कर्ष हे सगळं यामध्ये असतं की तुम्ही कसं स्ट्रक्चर करताय, स्ट्रक्चर बरोबर आहे का, तुम्ही डायग्राम्स टाकताय का, तुमचं कन्क्लुजन बरोबर येत आहे का, थिंकर्स येत आहेत का,
एक्झाम्पल्स कसे आहेत, रिलेव्हंट आहे का, आज कनेक्ट करताय का. मग हे सगळ्याला आपण क्रिटिकल अँगलनी बघणार आणि ऑप्शनल प्रिपेअर करणार. वैयक्तिक मार्गदर्शन, की बाबा तुम्हाला काही डाऊट असेल ना तर तुम्ही माझ्याकडे बिंदास यायचं. तुमचं कसलं कन्फ्युजन नाही राहायला पाहिजे, की ऑप्शनल प्रिपेअर करतोय ना मी, जबाबदारी घेणार तुमची, की तुमचं प्रिपरेशन पूर्ण असणार, की तुम्ही एफर्ट्स घ्या, तुमचं सगळं चांगलं आहे. मग तुम्हाला इथं ज्ञानाची, नंतर मग कन्सेप्टची, कंटेंटची कमी नसणार, इव्हॅल्युएशनची कमी नसणार, नंतर रिस्पॉन्सची कमी नसणार. काय अवेलेबल, काय तुमची मर्यादा आहे, काही समस्या आहे मला सांगा, आपण सॉल्व्ह करूयात. हा टॉपिक समजत नाहीये मला 10 वेळा विचार, पण काय जर विचारलं नाही तर तुमचं नुकसान आहे, ते करायचं नाही. मग करायचं काय, विचारायचं. टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप याद्वारे सातत्यपूर्ण संवाद, की आपण लेक्चर झालंय, ते 3 तासाचं लेक्चर झालंय, पण तुम्हाला काय वाटलं की सर हा मुद्दा मला पटत नाहीये, हे आज असं पण होतंय, म्हणजे तुम्ही फेमिनिझम शिकवलंय पण पुरुषांवरती पण कुठेतरी अन्याय होतोय, तुम्ही असं सांगू शकता. मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. हा आपला विषय मर्यादित नसणार आहे, हा खुला करायचा आपला विषय, की क्लासरूम भरता मर्यादित नसणार आहे हा विषय. मजा करूया, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह शिकूयात. माझे उत्तर दाखवल तुम्हाला मी टेस्ट सिरीज बरोबर, की मला काय लिहिता आलं, काही का चांगले मार्क पडले काहींना, आणि काही मध्ये का गणलोय मी, का मार्क नाही भेटलं, माझी कंटेंट, मला का प्रॉब्लेम आला होता कंटेंटचा, ते सगळं बघूयात आपण. मी माझी उत्तर दाखवल आणि बाकी कोण दाखवतील का, बघा तुम्ही, कोणी सिनियर्स मधलं तर कोणी दाखवत नाही, तेवढा एक्सपिरियन्सही नसतो. काही जण तर फक्त त्यांचं सोशिओलॉजीला बॅकग्राऊंड नाही तरी जातात, कारण आता पोरं घेतील. माझं बॅकग्राऊंड आहे, सोशिओलॉजी नेट JRF आहे, सोशिओलॉजीमध्ये मास्टर्स आहे, 2 मुख्य परीक्षा मराठीमधून दिल्यात. MPSC करताय तर ते लक्षात ठेवा की मराठीमधून दिल्यात. ओके, मग मला विषयाचा गाभा येतो, त्यामुळे मी सांगतो की यार आय कॅन डू इट विथ यू, यू कॅन डू इट, लेट्स सेल टुगेदर. चला आता बोटीत बसायचंय सोशिओलॉजीचा आणि प्रवास करायचा. मोठ्या लहरींचा प्रवास करूयात, चांगल्या स्टोरीज घडवूयात, मजा करूयात, एन्जॉय करूयात. आणि सर्वात शेवटी म्हणतो मी, चला अधिकारी बनू व त्यासाठी लोकायंचं समाजशास्त्र निवडू. सोशिओलॉजी भव तथा असतो. ऑल द बेस्ट. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा, नंतर तुम्ही क्लासला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि लोकांना जॉईन व्हा, तुम्हाला पूर्ण बॅचबद्दल डिटेल्स मिळतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.